सर तुम्ही मग बांधकाम व्यवसायात कसे काय आलात? ऍक्सिडेंटली बिल्डर आहेत किंवा ऍक्सिडेंटली कन्स्ट्रक्शन मध्ये आले. माझे वडील हे त्यावेळचे नॉन मॅट्रिक झाले होते. एकदा असेच सगळे मित्र जमले. हं. LIC मधले मित्र एकत्र आले ओके. आणि म्हणाले आपल्याला घर घ्यायचं. असे 25 मित्र एकत्र येतात. त्यातला एक जण प्रमोटर असायचा. हं, 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 हं. त्या प्रमोटरची सगळी जबाबदारी असायची. तो प्रमोटर सगळ्याला जबाबदार असायचा. कोणीतरी त्यांची कंप्लेंट केली. ओके. पण ऑफकोर्स एक प्रकारे बघितलं तर इट्स बिझनेस. तिसरं, चौथं म्हणजे बिझनेस. हां. म्हणजे आता ही जी कंपनी आहे आपली, ती वडिलांनी फॉर्म केली? वडील मुंबईला असायचे, मी तिकडे असायचो, प्रोजेक्ट हां. सांभाळायचो. ती गोष्ट अशी होती, की एक दिवशी वडील आले होते व्हिजिटला. हं. ऐकता आणि कामचोर होता असं माझं म्हणणं होतं. जोरात ताट होऊन शिव्या घातल्या. पाठीमागे माझे वडील पण होते. मी मुद्दाम पण घातल्या. हां, कारण मला इम्प्रेस वाटलं करायचं आता हां, की किंवा चला मी आपण किती कडक होत ते. इकडे फार शहाणा झाला. तोपर्यंत माझं लग्न वगैरे झालं. मला मुलगी पण होती. ओके. तू फारच शहाणा झालाय, मोठा झालाय, हं. तुला शिंग फुटले. व्यावसायिक आयुष्यात अडचणी कोणत्या-कोणत्या आल्या? ग्राफ जो असतो ना हार्टचा, हां. तसा स्ट्रेट लाईन झाला तर तो डेथ असतो. देत होते. हां. पण तो असा वर वर-खाली खाली होतं. असेल तर इट्स हॅपनिंग. हं, तर दुबईच्या एअरपोर्टवरती असताना माझ्या मित्राच्या फोनवरती दुसऱ्याकडे फोन केला आणि त्यांनी सांगितलं, की राजूचं घर जाळं. नमस्कार. आजच्या पॉडकास्टमध्ये जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे. एक यशस्वी उद्योजक आणि सध्या रिडेव्हलपमेंटमध्ये जबरदस्त काम करतायत. निर्माण ग्रुप आणि हाऊस ऑफ एसआरचे चेअरमन राजेंद्र सावंत साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. आपण माहिती घेऊया, की त्यांनी लहानपणापासून कसं आयुष्य जगलेत, काय-काय चॅलेंजेस त्यांच्या आयुष्यात आलेत आणि कसं ते जगले आणि आता कसं दुसऱ्या उद्योजकांना ते कशाप्रकारे मदत करतायत, सिमिलर तसंच आयुष्य जगण्यासाठी. आणि त्याच्यासोबत ते आता सध्या रिडेव्हलपमेंटमध्ये जबरदस्त काम करतात. तर आता आलेच आहेत, तर त्याच्याबद्दल पण त्यांना प्रश्न विचारूया. सावंत साहेब नमस्कार. नमस्कार. सर तुमचं बालपण कसं गेलं? अगदी बालपणापासून सुरुवात करताय, होय, होय. तर मला नेहमी असं मी लोकांना सांगतो, की बऱ्याच उद्योजकांचं बालपण असं गेलेलं असतं, फार स्ट्रगलमधून असं-तसं. म्हणजे म्युनिसिपालिटीच्या दिव्याखाली शिक्षण झालेलं असतं आणि काही मेणबत्तीत केलेलं असतं. मग एक नदी असते, त्या नदीतून पलीकडे पोहून लोकं गेलेले असतात. ॲक्चुअली माझं तसं काही झालं नाही. हां, माझं बालपण खरं तर फार मजेत गेलं. हां. मी चांगला अंधेरीला जुहू एरियात राहत होतो. ओके, अर्थात मी एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्या ओके, शेतकऱ्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याचा नातू आहे. माझे आजोबा ओके, हे शेती करणारे होते. ओके. हं. आणि त्या बॅकग्राऊंडमधून आले. वडिलांनी स्ट्रगल केला. पण वडिलांनी भरपूर मेहनत केली आणि हं. कदाचित त्यांच्याच मेहनतीमुळे आम्ही चांगले सुखवस्तू घरात राहत होतो. ओके. अर्थात वडिलांचं बालपण आणि वडिलांचा स्ट्रगल त्यांचा पिरियड वेगळा तो स्ट्रगल होता. असू शकतो. हां, मी असं नाही म्हणत. राइट. परंतु आय एम अ सेकंड जनरेशन एंटरप्रेन्योर. हां, त्यामुळे माझं जे काही बालपण गेलं, हे जुहू गल्ली म्हणून किंवा जुहू लेन, हां. जुहूपासून नवीन असल्याने 8व्या माळ्यावरती चांगल्या घरात, सुस्थितीत. मी अगदी श्रीमंत नाही म्हणणार, पण अप्पर मिडल क्लास घर नक्की होतं. बरोबर, आणि बरोबर. अशा अप्पर मिडल क्लास घरात माझं पूर्ण बालपण गेलं. चांगल्या शाळेत शिकलो. परांजपे, पार्ले टिळक, पार्ला कॉलेज. ओके. त्यामुळे सगळं काही आलबेल होतं. सुशेगात होतं. आणि खरं सांगू तर मी अभ्यासात पण काही फार मोठा हुशार वगैरे नव्हतो. ओके. आम्ही 60-70% 80% म्हणजे डोक्यावरून पाणी झालं आमच्यासाठी. बरोबर, बरोबर. आम्हाला आमचं आपलं 60% ते 80% मध्ये हे होतं. चालत असायचं. त्यामुळे आपलं काही आपलं पण असं सेम. आणि दुसरं काय, आमचं हाईट जरा जास्त होती. तो म्हणजे बॅक बेंचर. शाळेतल्या शाळेतल्या मुलांपेक्षा हाईट आमची जास्त होती. बरोबर. त्यामुळे मी आणि अजित मराठे माझा होय, पहिलीपासूनचा होय, होय. मित्र. काय तर म्हणताय? मी आणि अजित मराठे माझा पार्टनर जो आहे तो पहिलीपासूनचा मित्र आहे. हं. नाही आणि म्हणजे पहिलीपासूनचे मित्र हे मला पहिल्यांदा मी हो की काय? ऐकण्यात ही गोष्ट. तर आम्ही दोघं उंच, धिप्पाड, हं. त्यातल्या त्यात म्हणजे पहिलीच्या मुलाच्या मनात थोराड. म्हणून आम्हाला पाठिंबा तेव्हा आम्ही मजेत म्हणायचो, की आम्हाला पहिलीत असताना एल-एल-बी मिळाली. हो. एल-एल-बी म्हणजे? पहिलीत एल-एल-बी म्हणजे लॉर्ड ऑफ लास्ट बेंच. होय, होय. लॉर्ड ऑफ लास्ट लास्ट बेंच. बेंच. त्यामुळे आम्ही स्वतःला सांगायचो, की आम्ही लॉर्ड ऑफ लास्ट बेंच आहोत. एल-एल-बी पहिलीतच मिळाली. क्या बात है! आणि ती शेवटपर्यंत टिकली. क्या बात है! क्या बात है! हां, आणि कारण उंचच हां, उंच. आणि सगळीकडे ते उंचीने सगळे करणार आणि उंचीनुसार मागे बसवायचे. बसवणार. आणि परांजपे पॅराडिग्माच होती ती हां, प्रथा हां, हां. होती. प्रथा सगळ्याच सगळ्याच शाळेमध्ये. शाळेत तसं असतं ते. आणि आम्ही आउटस्टँडिंग स्टुडंट होतो. हं, हं, हं.
वी आर एक्सलंट, एक्स्ट्रीमली आउटस्टँडिंग स्टुडंट. ऑलवेज स्टँडिंग आउट आउट ऑफ द आउट क्लास. अपेक्षित होतं मला. सो मी पण एक होतं सर शिक्षक. एक सांगतो फक्त, मी एवढा प्रेशरमध्ये होतो, की हां. राजेंद्र सावंत साहेबांचा पॉडकास्ट घ्यायचा आहे. एवढं टेन्शनमध्ये होतो आणि तुम्ही बोलायला चालू केलं, पूर्ण पूर्ण रिलॅक्स झालं. कंप्लीट. जबरदस्त वाइब्स आहेत तुमच्या. नाही. सुपर्ब वाइब्स दॅट्स आहेत. व्हॉट वी आर. आणि आपण सुपर्ब. सगळ्या क्लासमध्ये बसतो. पाण्या तुझा रंग कसा, असं बरोबर. आपलं कॅरेक्टर. सुंदर, जिथे सुंदर. जाऊ तसा. अगदी, त्यामुळे तो अगदी. काही विषयच येत नाही. तर त्यामुळे माझं बालपण खरंच चांगलं गेलं. मी अगदी ढही नव्हतो, हं. अगदी हुशारही नव्हतो. पण 60 ते 80 च्या दरम्यानच्या मुलांमध्ये रेंजमध्ये राहणारा मुलगा होतो आणि ऑल्वेज फर्स्ट स्टँडर्ड म्हणजे एक तुकडी, म्हणजे हुशार मुलांची हो. तुकडी होती. ओके. आणि म्हणजे हुशार त्यावेळेस मुलांच्या तुकडीमध्ये आपण एव्हरेज. हां, त्या परफेक्ट. हुशार मुलांच्या तुकडीत ॲव्हरेज होतो. एव्हरेज. परफेक्ट आहे. हे 4 नंबरमध्ये असतो, मी पहिला असतो. बरोबर, बरोबर. तर 4 तुकडीत असतो, तर पहिला असतो. पण अगदी, अगदी, अगदी. आणि दुसरं म्हणजे आमच्या त्यावेळेला सगळे सगळे कोकणस्थ ब्राह्मण. हं, हं. 80 काय 90% मुलं त्या विजयनगरला पार्लेट आपला परांजपेमध्ये विजयनगर म्हणून पूर्ण ब्राह्मणांची सोसायटी आहे. हं, हं, हं. चित्पावन ब्राह्मण आणि ओके, त्यातले 90% शाळेमधले वर्गामध्ये एक तुकडीमध्ये सगळे ब्राह्मण. ओके. 10% आम्ही इतर लोकं असू. सी मराठा, असे इतर बहुजन असे म्हणजे इतर ब्राह्मणेतर. बहुजन. हां, इतर ब्राह्मणेतर. पण मला कधी नाही. मला माझ्या घरी कधी-कधी म्हणतात, "हा भटाळलेला मराठा आहे." क्या बात है! बट आय लाइक इट. वेगळंच आहे. आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. कंटाळलेला मराठा. आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. सही है, आय सही है. रिअली अप्रिशिएट. कारण का मला ना ते संस्कार मिळाले. क्या बात! क्या बात! मला हं, हं. त्यावेळी ते म्हणजे शाळेचे माझ्या उपकार आहेत. माझ्या शिक्षकांचे उपकार आहेत. हं. माझ्या मित्रांचे माझ्यावरती हे आहेत, खरंच, खरंच. की त्यामुळे मी काय माहिती का, ते ब्राह्मणांची काटेकोर विचारसरणी, छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये बारकावा, हं, हं, हं. बोलण्यातला एकदम मोजकेपणा, हे मी तिथे शिकलो. आणि मराठ्यांचा आणि डॅशिंग पण मराठ्यांचा आहेच डॅशिंग तुमच्यात नॅचरल. त्यामुळे ते तो कॉम्बिनेशन झाला. बरोबर, बरोबर, आणि बरोबर. ते कॉम्बिनेशन मला खतरनाक झालं असं मला तरी वाटतं. सुंदर, सुंदर. आणि प्रश्नच नाही. त्या शाळेनं मला भरपूर दिलं. माझ्या मित्रांनी मला भरपूर दिलं. हं. आणि दुसरं म्हणजे आम्ही एक तुकडीत असतो, पण माझं खेळात चांगलं नाव होतं. ओके, ओके. म्हणजे मी कबड्डी, खो-खो मी त्यावेळेचे खो-खो, कबड्डी वगैरे सगळं चांगलं खेळायचो. हं. ॲथलेटिक्समध्ये पण चांगला होतो. ओके, म्हणजे पहिला, दुसरा ओके. बक्षीस नेहमी आपल्याकडे असायचं. आणि एक तुकडीत तेव्हा म्हणजे अभ्यासात हुशार असते. पण बाकी आमची कशात नाही. हां, बाकी कशात बाकी नाही. कशात नाही. पण आमची तुकडी जेव्हा होती तेव्हा 10-1, 9-1, 8-1 ओके. तेव्हा मला अगदी आठवतंय, की आम्ही अभ्यासात पण होतो आणि खेळात पण होतो. हं. अँड व्हॉट वी गॉट. आय थिंक वी आर लकी फॉर दॅट. क्या बात त्यामुळे है! ओव्हरऑल क्या बालपण छान गेलं. कॉलेजही छान गेलं. कॉलेजमध्ये तर इम्पोर्टंट गाडी Isuzu नावाची त्यावेळी ऑटोमॅटिक गिअर दॅट टाईम. म्हणजे तुम्ही ड्राईव्ह करायचात कॉलेजमध्ये हो, असताना. कॉलेजमध्ये जाताना आणि कॉलेजमध्ये गाडी घेऊन जायचो. मस्त म्हणजे होतं. मस्तच बालपण हां, गेलं तुमचं. मस्त बालपण केलं. त्यामुळे असं माझ्याकडे सांगायला नाहीये, की नाही नाही ठीक बाबा आहे. असं काय. आपल्याला खोटी स्टोरी कोणतीच म्हणजे म्हणजे कोणाला तरी बसवायचं नाही बाबा असं हो, मला काहीतरी वाटलं मी सांगायचं काही तुमचा नाही. भ्रमनिरास करेल, नाही, नाही. की बिलकुल असं नाही, बिलकुल. काहीतरी सांगेल. सी जे ओरिजिनल आहे त्यातूनच. आता एक गोष्ट सांगतो, की ज्याचं सगळं चांगलं गेलं ना, तो बिघडला सुद्धा आहे बऱ्याच वेळा. हो ना, हो ना. मग जर तो सांभाळलाय त्याने स्वतःला आणि ती एनर्जी चांगल्या ठिकाणी वापरली आहे, ॲब्सोल्यूट. त्याच्यासारखी गोष्ट नाही. म्हणजे सेकंड जनरेशन इस नॉट अल्वेज नाही, प्रॉफिटेबल की त्याने कधी ॲड केलंय तसं 80% लोकांनी घात पण केलाय स्वतःचाच. नाही, नाही. बिकॉज सगळं आहे, आता करायची काय गरज आहे? हा पण एक वेगळा ॲटिट्यूड त्यांचा असतो जनरली. नाही, नाही आहे. मला म्हणजे तसं आठवतंय, माझे काका किंवा माझे आम्ही शालू बिल्डिंगमध्ये राहायचो. आमचा एक त्यावेळेला संयुक्त परिवार होता. तो हं. शालू बिल्डिंग लोअर परळच्या ह्याच्यात होतो. ओके. म्हणजे माझ्या वडिलांचं आणि त्यावेळच्या सुरुवातीला आणि त्या लोअर परळच्या चाळीमध्ये 10x15च्या चाळीमध्ये मलाही आठवतंय, की तिथून आमच्या फॅमिलीने, आमच्या परिवाराने सुरुवात केली आणि आमचे ते रूट्स तिथे आहेत. ओके. आणि ते रूट्स आजही मला ते आपलेसे वाटतात. त्या चाळीत जवळपास मी सगळ्या बालपणी कोकणी माझ्या माणसांचे रूट काकांकडे मी तिकडे जायचो. दिवाळी किंवा हे असेल तर मी तिकडे राहायला जायचो. बिलकुल, बिलकुल. आणि 1-1 महिना राहायचो. मला आठवतंय अगदी, अगदी, चांगलं ते. अगदी. माझी चुलत भावंड, आम्ही आणि ते आमचं त्यावेळेचं मूळ तिथले ते मुंबईत माझे जेव्हा आजोबा किंवा काका आले होते, मोठे काका, तेव्हा त्यांनी तो घेतलेला तो रूम होता. लालबागमध्ये. हां, परळमध्ये. परळ. हां, हां, हां. तर हं, हं. त्यामुळे असं चांगलं बालपण गेलं. त्या दोन्ही कॉम्बिनेशन होतं. मी अति श्रीमंतही नव्हतो. पण हां, पण यू कॅन से हायर हायर मिडल हायर क्लास. मिडल क्लास. म्हणजे सगळं गाडी-बिडी होती व्यवस्थित हां, चालू. गाडी-बिडी आठवड्यावर राहणं. त्या काळी मोठी गोष्ट मोठी होती. गोष्ट होती आठवणं. आजच्या घडीला काही नाही. आजच्या हां, घडीला इट्स ओके. बरोबर, बरोबर.
सर तुम्ही मग बांधकाम व्यवसायात कसे काय आलात? हो, ती एक स्टोरी आहे. ती स्टोरी खरं सांगू तर वडिलांपासून झाली वडील पण बांधकाम व्यवसायातच होते. बांधकामामध्ये. ओके, पण ते खरं तर बांधकाम व्यवसायात नव्हते. ओके. ते ॲक्सिडेंटली बिल्डर आहेत किंवा ॲक्सिडेंटली कन्स्ट्रक्शनमध्ये आले. हां. झालं काय, माझे वडील हे त्यावेळचे नॉन मॅट्रिक झाले होते. हं. हां, रात्र शाळेत शिकून मोठे झाले होते. मी सांगितलं ओके. म्हणजे स्ट्रगल जी वडिलांनी केला होता. वडिलांनी केलं. मग नंतर एल-आय-सीत नोकरी लागली होती. हं, हं, हं. त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या मेहनतीवरती हळू करत डेव्हलपमेंट ऑफिसर झाले. एल-आय-सीमध्ये. डेव्हलपमेंट ऑफिसर त्यावेळेला सॅलरीड होता. आता 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 डेव्हलपमेंट नाहीये ऑफिसर आता हो. सॅलरीड नाहीयेत. पण त्या काळी एल-आय-सीचं जर बघाल, तर ते हं. डेव्हलपमेंट ऑफिसर हे सॅलरीड लोकं सॅलरीड होते. होते. हं. आणि माझे वडील हे डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करत होते. आणि डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करत असताना, त्यांनी एकदा असेच सगळे मित्र-मित्र जमले. हं. एल-आय-सी मधले मित्र एकत्र आले ओके. आणि म्हणाले, "आपल्याला घर घ्यायचंय." पण त्या काळी बिल्डर फारसे नव्हते. खरंय, खरंय. त्या काळी फारसे बिल्डर नसायचे आणि मग ते काय करायचे त्यावेळेला सोसायटी फॉर्म व्हायची. असे 25 मित्र एकत्र येतात, आणि सगळेजण पैसे काढतात जमीन आणि घेताना प्रपोज बिल्डिंग घेतात. सोसायटी त्या काळी फार चालायचं. हं. प्रपोज सोसायटी करायची आणि प्रपोज सोसायटी करून मग त्या ह्याच्या जागा घ्यायचे, कॉन्ट्रॅक्टर बघून कॉन्ट्रॅक्ट द्यायचे किंवा आर्किटेक्ट बघून प्लॅनिंग करायचे, पासिंग करायचं. अशा प्रकारे ते सोसायटी बांधायचे. बरोबर. त्यातला एक जण प्रमोटर असायचा. हं, 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 हं. त्या प्रमोटरची सगळी जबाबदारी असायची. तो प्रमोटर सगळ्याला जबाबदार असायचा. म्हणजे उद्या काही झालं, हां, तरी पण कॉन्ट्रॅक्टर नाही आला, सिमेंट नाही आलं, प्लॅन काम पास नाही अर्ध्यावर झाला, थांबलं, काय झालं? काही कोण पळून गेला, पडला, झडला, काही झालं, तर धावून जाणार त्यांच्या त्या प्रमोटर. ग्रुपमधला तो प्रमोटर असायचा. ओके. बरं. माझे वडील त्यावेळेला हरहुन्नरी होते. तर हं. ते प्रमोटर म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली बरोबर. हं. आणि त्यांनी अशा प्रकारे एकत्र येऊन पहिली बिल्डिंग बांधली बिल्डिंग बांधली. आणि त्या काळी प्रघात होता, हं. की प्रमोटरला सगळा जो खर्च होईल, त्यातला हं. 8% खर्च त्याचा माफ व्हायचा. ओके. म्हणजे समजा प्रत्येकाने ₹100-100 काढले असतील हां. आणि सगळ्यांचे मिळून जर ₹1000 झाले असतील, त्याचे 8% ओके. म्हणजे 800 त्याचे जे ₹80 ₹80 आहेत, ते त्याला ₹80 भरायला लागले. म्हणजे ₹20 त्याला त्याला ₹20 त घर मिळालं त्याला स्वतःला. त्याला ₹20 घर मिळायचं. बरोबर. व्हेरी त्या गुड. 20% हां, घर हां. ठीक आहे. मिळायचं आणि त्यांचं घर त्याला म्हणजे जवळपास मोटिव्हेशन आहे ते करण्याचं. एक्झॅक्टली की त्याने व्हेरी गुड. एवढी धावपळ केली आहे. बरं. खूप त्यामुळे प्रचंड मेहनत आहे. 1% हा प्रमोटर कट असायचा हं, ऑफिशियल. हं, हं. व्हेरी त्याने गुड. हिशोब द्यायचा, सगळा हिशोब दिल्यानंतर त्यात जो झालेला खर्च आहे, त्यावरती 8% लावायचे आणि ते त्यांना मिळायचे. बिलकुल, बिलकुल. त्यांना हे काम आवडायला लागलं हां, आणि स्वस्तात घरं मिळायची. हां. म्हणजे मार्केटमध्ये जर ₹100 चं घर असेल, तर हे ₹50 त 50 मिळायचं. हां, बिकॉज दुसरा कोणच नाही त्याच्यात. काही फक्त मार्जिन नाही, काही जे असेल ते सगळं स्ट्रेट. आणि जमीन पण सरकारकडनंच इव्हन घ्यायची तुम्हाला आहे. आश्चर्य वाटेल बाबूराव परांजपे स्कीम त्यावेळेला हे कोण प्रमोटर होते. होय का? त्यावेळेला लोकं बिल्डर्स एंड प्रमोटर असं लिहायचे. असं लिहायचे. हां, हां, हां. मग वडिलांनी एक बिल्डिंग केली. आत्तापर्यंत पण मी वाचलेल्या आहे अशा हां. गोष्टी. बिल्डर्स एंड अजूनही प्रमोटर्स. प्रमोटर्स हां, असतात हां. ना. प्रमोटर्स एंड बिल्डर्स. प्रमोटर्स असतात. प्रवर्तक म्हणतात हां, मराठीत हां. त्याला. हां, हां. राइट, राइट, राइट. परंतु आजकाल प्रमोटर तेवढं आता सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये परत चालू होईल. प्रमोटर सेल्फ चालू आहे. डेव्हलपमेंट इस द कॉन्सेप्ट. खरं आहे. तेव्हा तेव्हा सेल्फ ते सेल्फ बिल्डिंग डेव्हलपमेंट असंच हां, असायचं. हां. म्हणजे दॅट Mahindra वॉज अ वगैरे बोरिवलीमध्ये होतं. बरेच ॲब्सोल्यूट कॉम्प्लेक्सेस बऱ्याच आहेत. ठिकाणी बरेच झालं. विशेष बँक ऑफ करून इंडिया ज्या वगैरे एअर पण, इंडिया, एअर इंडियाचे एल-आय-सी येस, येस. त्या मोठ्या प्रीमियर लीग, प्रीमियर पद्मिनी नावाची पद्मिनीवाली कंपनी तर त्या कुर्ल्याची. हां, तर त्या हां, ह्याच्यामध्ये असे भरपूर कामगार असायचे आणि त्या सगळ्या कामगारांचं युनियन लीडरच्या मार्फत असं ग्रुप केले जायचे बरोबर, आणि बरोबर. सोसायटी घेतली जायची. हं. वडिलांनी एक बिल्डिंग केली, दुसरी केली, तिसरी केली. वडिलांना फार मजा यायला लागली हां. आणि असं करता कोणीतरी त्यांची कंप्लेंट केली. ओके. कंप्लेंट काय केली? त्यावेळेला एल-आय-सीमध्ये अ, प्र बिझनेस करता यायचा नाही. हां. तुम्ही एल-आय-सीत नोकरी करता, तर तुम्ही दुसरा बिझनेस बिझनेस करू करू शकता. शकत नाही. ॲक्चुअली हा बिझनेस नव्हता. पण ऑफ कोर्स एक प्रकारे बघितलं तर इट्स अ बिझनेस. तिसरा, चौथा म्हणजे बिझनेस. हां. आणि म्हणजे मग लोकांच्या नजरेत बिझनेस हां. किती झालं तरी. त्यांनी काय केलं, सरळ रेझिग्नेशन टाकलं. कारण त्यांना लक्षात आलं, की हे पगारापेक्षा जास्त पैसे हे हे सरळ-सरळ सुटतायत. आणि मग त्यांनी अशा प्रकारे चालू केलं आणि मग हळू प्रमोटर्स एंड बिल्डर्स आणि अशा प्रकारे तो प्रोजेक्ट वाढत गेला हं. आणि असं बिल्डिंग बनत गेल्या. क्या बात है! मग कॉन्ट्रॅक्टिंग, बिल्डर्स असं करत त्यांनी फार चांगलं काम केलं आणि आणि नंतर ते आणि स्वतः मग बिल्डर झाले जसे बाकीचे बिल्डर हो असतात. आणि त्यांनी बॅकवर्ड इंटिग्रेशन पण केलं. हां, हां, हां. बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणजे काय केलं,
की त्यांनी स्वतःची सॉमिल घेतली. एक हां, क्वारी पण घ्यायचा होता त्याला. हां. हां, असं सगळं घरातल्या घरात सगळं हां, सगळं जे पाहिजे ते सगळं सगळं मिळणार. घरात एकदम बॅकवर्ड इंटिग्रेशन. हां, हां, त्या हां. काळी बॅकवर्ड इंटिग्रेशनची स्टाईल होती. होती, होती. तर ते रिलायन्स वगैरे करत नीट गेलं. करून ठेवलेली. त्यामुळे माझं बालपण चांगलं गेलं. आम्ही राहायला 8व्या माळ्यावरती जीवन सुद्धा जुहू लेनमध्ये राहत होतो आणि चांगल्या कॉलेजमध्ये होतो. घरात इम्पोर्टेड गाडी होती. त्या काळी इम्पोर्टेड गाडी म्हणजे मोठी गोष्ट होती आणि असं बरोबर. सगळं बालपण मजेत सगळं चाललं होतं. आणि असं मग मी ही बांधकाम व्यवसायात आलो. मी शिक्षण संपवलं आणि मी वडिलांना जॉइन केलं. वडिलांना जॉइन केलं, नॅचरली जॉइन केलं. मलाही आवड होती. म्हणजे आता ही जी कंपनी आहे आपली, ती वडिलांनी फॉर्म केली आहे? नाही. ओके. आता इथे खरी आहे. अजून म्हणजे नंतर काय झालं, त्या काळी मी वडिलांना जॉइन केलं. त्या वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आहे चेंबूरचं. ओके, ते एक कॉन्ट्रॅक्ट होतं आमच्याकडे. ओके. तेव्हा कॉन्ट्रॅक्टिंग पण करायचे. म्हाडाचे कॉन्ट्रॅक्ट करायचे. बरोबर. बिल्डिंगचे बिल्डर लाईन पण हं, करायचो. हं, हं. हं. आणि असं 3-4 पद्धतीने रेव्हेन्यू येत होता. सॉमिल्स होती. रेतीचे हे होते. आता बरोबर, आजही आमचे आहेत रेतीचे बंदरं. जेट्टी म्हणतात त्याला, रेती जेट्टी. बरोबर. हं, हं. असं सगळं घरातलं होतं. तर त्यातला एक कॉन्ट्रॅक्ट मला रायगड मिलिटरी स्कूल महाड. ओके. काही कुंटे साहेब त्याचे चेअरमन होते. नानासाहेब पुरोहित. फार चांगली कन्सेप्ट होती. रायगड मिलिटरी स्कूल महाडला आहे. रायगडमधलं. अतिशय छान 110 एकरचा मोठा परिसर. अतिशय मोठा कॉम्प्लेक्स. प्रोजेक्ट. त्या काळी 2 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट होता. हं, हं, हं. आणि ते 2 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट वडिलांना मिळालेलं होतं. शाळा बांधायची होती. पण त्या ह्याच्यावरती मला पहिल्यांदा पाठवलं. ओके. तर मला वाटलं, की मला पाठवलं म्हणजे मी त्या प्रोजेक्टचा इन्चार्ज आहे. हो. आणि मी अशाच थाटात मस्त गाडी-बिडी घेऊन महाडला गेलो. हां. रायगड आमचं गाव आहे. महाडही माझं नेटिव्हच आहे. ओके. त्यामुळे मस्त मजेत होतो. मला वाटलं इथे मस्त हे वडील मुंबईला असायचे, मी तिकडे असायचो, प्रोजेक्ट हां. सांभाळायचो. सो इंटरेस्टिंग होतं. तर वडिलांनी मला फोन करून त्या काही ट्रंक कॉल असायचे. ते छोटे रिंगवाले फोन असायचे. ओके. मला फोन करून सांगितले, "प्रोजेक्ट इन्चार्ज नाही आहेस. प्रोजेक्टमधला सुपरवायझर आहे. वन ऑफ द सुपरवायझर आहे." ओके. तर मी म्हटलं, "ठीक आहे, सुपरवायझरचं बरं." पब्लिक तर इज्जत करतच होती. त्याला माहिती होतं मालकाचा मुलगा आहे. हं, त्यामुळे माझं बरं. तिथेही मजेत चाललं होतं. पण तेव्हा तिथे देवधर नावाचे इंजिनिअर होते. हं. प्रोजेक्ट इंजिनिअर आमच्या कंपनीचे. फार सज्जन माणूस, फार चांगला माणूस. त्याच्या हाताखाली मला बरंच शिकायला मिळालं. ओके. म्हणजे चावी म्हणजे काय? टोपी म्हणजे काय? मुंडा म्हणजे काय? मला पहिलं ते कन्स्ट्रक्शन माहीत मधलं. नव्हतं. ओके, ओके. कारण का लोकल इंजिनिअरिंगमध्ये वेगळं हे आहे, थेरॉटिकल वेगळं असतं आणि आणि ॲक्चुअली प्रॅक्टिकल वेगळं असतं. बरं, ते लेबरला कळणारी भाषा हां. वेगळी आहे. त्याला लाफा, मुंडा, हं, 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 हं. चावी. हं, हं, हं. मला वाटायचं चावी म्हणजे चावी असेल टोपी ते. म्हणजे ते मुंडा, चावी, पर्लिनला चावी म्हणायचे. असं हे वेगवेगळ्या प्रकारे हं. तिथे खऱ्या अर्थाने मी पहिला शिकलो आणि तिथे बरेच धडे घेतले आणि ते चालत होतं. अर्थात तिथे भरपूर एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती, की एक दिवशी वडील आले होते व्हिजिटला. हं. ते फार कमी यायचे म्हणजे आठवड्यातून 1-2दा यायचे. ओके. तर वडिलांना दाखवण्यासाठी मी एकदम अलर्ट झालो. हं. तर सिमेंट अनलोड होत होतं. सिमेंट अनलोड होत होतं. बरोबर, एक 5-10 मजूर मध्यम वयाचे, ते वर 3ऱ्या माळ्यावरती सिमेंट चढवायचं होतं. बरोबर. ट्रकमधून आलं होतं आणि ते गरम असतं सिमेंट जेव्हा सिमेंट ह्याच्यातून येतं ना, त्या सिमेंट इटसेल्फ गरम असतं आणि ते खरं आहे. घेऊन वर एक माणूस होता त्यातला एक लेबर होता. 50शी मधला 50शी साठीचा असेल. तर तो काय करायचा जायचा आणि कामचोर होता असं माझं म्हणणं होतं. तो वर 2ऱ्या माळावर जायचा, हं, एक गोणी टाकायचा आणि परत बसायचा आणि बिडी-बिडी काढायचा, बिडी पीत बसायचा. हं. आता मला वाटलं साला हा नाही, नाही एक टाकतो वरती बाकीचे येतायत. हं, 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 हं. हं. तर तो जसा खाली आला तसा त्याला मी एकदम जोरात ताठ होऊन शिव्या-बिव्या घातल्या. अरे मी बापरे! म्हटलं, "हे काय?" पाठीमागून माझे वडील पण बघत. मी मुद्दाम पण घातल्या. हां, कारण मला इम्प्रेस वाटलं करायचं आता, हां, की की बाबा चला मी आपण किती कडक आहोत ते. आय कॅन वडील टेक काही बोलले चार्ज. नाहीत. हां, मला म्हटलं, की कसं पोरगा हां, लक्ष हां. ठेवतोय. बरं. हां, तर वडील काही बोलले नाही. मला म्हणाले, "इकडे ये." तेव्हा मी चांगला शर्ट पॅन्ट वगैरे जीन्स पॅन्ट वगैरे घातली होती. हां. शर्ट काढ. ओह! बनियनवर होतो आणि मला म्हणाले मला म्हणाले, "ह्याच्या डोक्यावर एक गोणी टाक." ओह! तर मी म्हटलं, की "आता दाखवूया ते याला एवढं" कारण तेव्हा मी गबरू जवान होतो. मस्त हं, हं, बॉडी-बिडी हं, जबरदस्त हं, होती. हं. हं. मी ती डोक्यावर घेतली. आपल्याला ती लहान दिसते हे, पण ती 50 किलोची असते. असतं. बरोबर. तिला वजन असतं.
बिलकुल. ते गरम असतं. सिमेंट फॅक्टरीमधून डायरेक्ट यायचे आणि ती वर चढवायला सांगितली मला. तिथे सगळे चढवतायत. अरे तर बापरे! मी म्हटलं काय लाज आहे, आपण पण टाकूया. हां, हां, हां. बाप से बेटा सरस आहे म्हणून. चॅलेंज. मी पण गेलो दुसऱ्या माळावर, टाकली एक गोणी, हां. खाली आलो. मला वाटलं वडील खुश होतील. तर दुसरी दे. दुसरी केली. नंतर खाली आलो परत. तर म्हणतात तिसरी दे. हं, तर तिसरी चढवताना मात्र मला धाप लागली. हं. मग मला खरं खरं. कळलं, की साला वजन फार आहे. हां. बरोबर, हां. बरोबर. आणि मग टाकत तिसरी टाकली आणि खाली आलो, तेव्हा मात्र घामाघूम एकदम झालं. एम्पॅथीवाला विषय शिकवला त्यांनी प्रॅक्टिकली. तर ते हां. म्हणाले, "इथे बोलून ओरडणं सोपं आहे. अरे बापरे! तू कधी ते काम करून बघ." दुसऱ्याला जेव्हा आपण सांगतो ना, की बाबा 50 बॅगा चढव, तो 60 वर्षाचा 50-60 वर्षाचा म्हातारा आहे. तू 21-22 वर्षाचा तरुण आहेस. आणि तुझी तुला बॉडी-बिडी जबरदस्त आहे. तुला 3 ह्याच्यात धाप लागली. तेवढं काम करायच्या आधी ना, तुला काम किती वेळेत निघतं आणि त्या कामामागे काय कष्ट आहेत, हं. हे तुला कळलं पाहिजे. क्या बात है! आय रिअली अप्रिशिएट आणि मला त्या दिवसापासून कळलं. तिथपासून मी बारीक-बारीक मी सिमेंट प्लास्टर कसं मी स्वतः सिमेंट प्लास्टर करू शकत होतो तेव्हा. हं, हं, हल्ली हं. आता जमेल हं. की नाही माहीत नाही. हो, ठीक पण आहे. त्या काळी बरोबर. तेवढं सगळं करत होतो आणि तेव्हा ती ओढ होती, तेव्हा ती मजा होती. हं, हं, हं. पण मला तिथे कळलं, की नक्की बारकाईत जायचं, डिटेल्डमध्ये जायचं आणि देअर व्हॉट आय लर्न्ड ओके. दॅट वाज द लर्निंग फेज. पण जबरदस्त विषय हा. वडील वडील आमचे फार स्ट्रिक्ट होते. आम्ही हं. त्यांना रॉयल बेंगॉल टायगरच म्हणायचो. ओके. हिटलरचा दुसरा अवतार आहे एकदम स्ट्रिक्ट. कारण त्यांनी झिरोतून हिरो झाले होते. हां, हां, हां. नाही आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची जाण होती जाण प्रत्येक होती, जाण छोट्या-छोट्या होती. गोष्टींची. बारीक-बारीक गोष्टींची हो, हो, हो. आणि त्यांना असं वाटायचं मुलं बिघडतील म्हणून आम्हाला ते दमातच ठेवायचंय. बिलकुल, बिलकुल. नाही आणि ते चांगली गोष्ट झाली चांगली असं म्हणूया गोष्ट आपण. होती. येस. हां ना, नाहीतर काहीतरी चुकीचं पण हो, घडतं. हो, हो. ओके. निर्माणची काय स्टोरी आहे? ते कधी सुरू निर्माणची झालं? स्टोरी काय सुरू झालं? एक नंतर काय झालं, ते एक कॉन्ट्रॅक्ट करत होतो. रायगड मिलिटरी स्कूलचा कॉन्ट्रॅक्ट करत होतो. रायगड मिलिटरी स्कूलचं कॉन्ट्रॅक्ट करताना आमचे बरेचसे पेमेंट थकले. त्या काळी 30 की 40 लाखाची बिलं थकली होती हं. आणि त्या काळी 30 ते 40 लाख रुपये मोठी अमाउंट मोठी होती अमाउंट होती. हं. आणि ते 30 ते 40 लाख रुपये येत नव्हते. मला लेबरला पेमेंट नव्हतं. मला मटेरियलला मी उधारी झाली होती. हं. लोकं येऊन साइटवरती डोकं खात होती. आणि साइटचा प्रोजेक्ट त्यावेळेला पूर्णपणे माझ्या हातात होता. हं. देवधर सोडून गेले होते तोपर्यंत ओके. आणि आम्हाला ते कठीण झालं होतं. मी इकडे वडिलांना येऊन सारखंच सांगत होतो, काम बंद करा. कॉन्ट्रॅक्ट तुमचं सिंपल आहे. पैसे नाही आले, काम बंद करा, पैसे येतात. बरोबर आहे. बरोबर. तसंच करतात प्रत्येक जनरली कॉन्ट्रॅक्टर. करतात. वडील मात्र शाळा असल्यामुळे बंद करायला तयार नव्हते. हो. आणि जूनमध्ये ती शाळा द्यायची होती आणि कुंटे साहेबांचे, नानासाहेब पुरे साहेबांचे आणि त्या सगळ्यांचे आणि साहेब आणि माझे वडील सुद्धा त्याच्यावरती एक ट्रस्टी होते. ओके. कदाचित त्यामुळेही त्यांनी मला त्यांनी सांगितलं, ते की नाही बंद करायचं. पूर्णच करायचं होतं कसं पण करून. आणि ते एप्रिल, मे आणि जूनमध्ये शाळा द्यायची होती. डोकं हे फार प्रेशर झालं होतं आणि असं करत माझा तिथे हे होत होतं हं, आणि 30-40 लाख रुपये भारी होते तेव्हा. लेबरला पण पेमेंट करत नव्हतं. हं. लेबरला पण 10-20% भागवायचं. त्यांचं जेवण, त्यांचं हे सगळं. नंतर रेशन पण त्याला मिळत नव्हतं. त्यामुळे मी तो आणायचो आणि मग आम्ही एकत्र रेशन करून त्यांना जेवण वगैरे घालायचो. दॅट वॉज अ टफ टाईम. पाऊस पडत होता. सगळं हं, जून, हं, हं. जुलैचा महिना होता. आणि एक दिवशी माझं सणकले. मी गाडी काढली. माझ्याकडे मोटरसायकल होती. मोटरसायकल घेऊन मी वडिलांकडे गेलो हं. आणि मी त्यांना एकदम तणतणतच म्हटलं, की "हे होणार नाही. माझ्याने जमणार नाही. हे असलं काय लोकं माझा लेबरचे हाल मला बघवत नाहीत. मला ते हे लोकं हैराण करतायत आणि ते शहा-बिहा मला कळत नाहीये. हां, पैसे नाही दिले तर काम बंद केलं पाहिजे. अदरवाईज आपण सस्टेन होणार नाही बरं. आणि हे नंतर तुम्हाला पैसे देणार नाहीत." असं बोललो. ते म्हणाले, "राजा." ते मला राजा म्हणायचे. "तू फार इकडे ये. फार शहाणा झालाय." तोपर्यंत माझं लग्न वगैरे झालं होतं. मला मुलगी पण होती. ओके. "तू फारच शहाणा झालाय. तू मोठा झालाय. हं. तुला शिंग फुटले." त्यावेळेला शिंग फुटलं म्हणायचे. हां. आता पण बोलतात. हां, आताही म्हणतात. तर ते म्हणाले तर म्हणाले, "तुला फार कळतंय. तू फार शहाणा झालाय. आजपासून तुझं तू बघायचं. अरे बापरे! ओके. हां, तुझा बिझनेस तू कर. तुला फार कळतं ना. हं, तुला आता शिकवलंय तू जा." हं. आपण पण मी पण रागात होतो. आपण पण छत्रपती काय मागे बघतो काय?
म्हटलं, "सोडला, सोडला." आणि त्या रागाच्या भरात मी सोडून आलो. ओके. जाताना ते म्हणाले, "सोडलं म्हणजे सगळं सोडलं ओह! सोडलं म्हणजे फक्त ते म्हणाले, की "तुला आहेत ते कपड्यानिशी तू बाहेर पडायचं." बापरे! हां. नंतर 2 मिनिटं थांबले म्हणाले, "एक एक फक्त बदल देतो. माझी सून आहे हं. आणि माझी मुलगी आहे म्हणून तर माझं तर मग मी राहायला वेगळ्या घरात होतो." हं, हं. म्हणजे त्यांचाच फ्लॅट होता. शेरे-पंजाबला राहत होतो. त्या हं. फ्लॅटमध्ये शेरे-पंजाब अंधेरी ईस्टला होता. तिथे राहत होते. म्हणाले, "तेवढ्या घरात तेवढं घर तुला दिलंय, तर तीही काढलं असतं. हं. तुला रस्त्यावर आणलं असतं." तिला मी म्हटलं, "चल बाप म्हणजे एकदम हिटलरचा जमदग्नीचा अवतार आहे." मग मी थोडा विचारात पडलो. म्हटलं, "हां, हां, ठीक आहे." आणि गेलो घरी. घरी गेलो खरा, हं. पण नंतर मला कळेना काय करायचं. काय करायचं पुढे? पहिला 15 दिवस असेच बसून काढले टाईमपास. पिक्चर बघ, हे बघ, ते बघ, म्हणजे असंच. पण बिल्डरचा काहीतरी करू, व्यवसाय काहीतरी हो. करायला किंवा कॉन्ट्रॅक्टिंग करायला पैसा लागतो. प्रचंड पैसा लागतो. कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस आहे. अगदी. तर मला काही कळेना आणि मला तेवढंच येत होतं. आणि पहिला असाच महिना काढला हं, बसून-बसून. हं, हं. दुसऱ्या महिन्यात मला म्हटलं कोणाकडे जाऊन मागितलं पाहिजे. हं. कोणाला तरी पार्टनर केलं पाहिजे. पण आपला स्वभाव भिडस्त. पैसे मागायला लाज वाटायची. नॉर्मली आपल्याला हां, वाटतेच भिडस्त म्हणजे कसं जाऊन मराठी कोणाकडे माणसाला. मागू? आणि बरं एकेकाळचा तसा मी श्रीमंत ना. हं. आत्ता जाऊन तर पैसे मागायचे. लोकांना लोकांना उलटं मी मित्रांमध्ये गेलो तरी लोकांचा तो नाही, हाच नाही. करेल. हाच कारण. अशी जनरल नॅचरल, समज होता. असं काही हे नॅचरल. नव्हतं. पण ते मित्र म्हणजे बिचारे मिडल क्लास फॅमिलीतून आलेले होते. हं. आणि माझे मित्र असे ट्रान्सपे, पार्ला कॉलेज अशा टाइपचे टिपिकल मित्र आणि त्या काही फारसे काही पैसे मिळायचे नाहीत. बरं, पॉकेट मनी बरं. पण ₹100-200 मिळायची. ती म्हणजे फार हं, वाटायची. हं, हं. त्यामुळे त्यानंतर माझे सगळे मित्र नोकरी किंवा शोधत होते किंवा करण्याच्या ह्याच्यात होते हं, किंवा अशी काहीतरी आणि त्या ह्याच्यात मी बाहेर पडलो होतो हं. आणि माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता. तर पहिला महिना गेला, दुसरा महिना गेला. पहिला महिना झाला, पैसे नाहीत. किराणा मालावाला, दूधवाला किंवा हे अरे सगळं. बापरे! पैसे काय वडील पैसे पाठवते नाही. आणि जो बत्तीखाली ज्याने अ, अभ्यास वगैरे केला ना, त्याच्यासाठी ही नॉर्मल त्याच्यासाठी गोष्ट आहे. नॉर्मल. म्हणजे तुम्हाला तुमच्यासाठी सांगतो म्हणजे ना, शॉकिंग झालं म्हणजे असेल ते सगळं. म्हणजे हिरो टू हिरो असतं ना, हां, स्ट्रगल आहेच. हां. नाही पण त्याला पण तुम्हाला नंतर हिरो झाल्यानंतर परत हिरो झालात ना, तरी जमतं ते. देन माहिती असतं, की बाबा देन हाऊ टू सर्व्हायव्ह दॅट सिच्युएशन. दॅट इस द मोस्ट डिफिकल्ट टास्क. हां, हां, हां. आणि आपल्याला ती एक स्टाईल, एका घरात, एका त्या ह्याच्यामध्ये राहायची सवय झालेली असते. त्या वातावरणात. बरं माझी बायको पण श्रीमंत घरून आलेली. केशवराव हं. भोसले त्यावेळेला पेडर रोडला राहायच्या. आताही पेडर रोडला अरे! राहतात. हं, आता वारले. परंतु ते बायको म्हणाली, "आपण माझ्या वडिलांकडे जाऊया." हं, मी म्हटलं, "याला बापाचे हट्ट ऐकलं नाही. सासऱ्याच्या जरा केलं." मी म्हटलं, "हट नहीं जाएंगे." हं. म्हटलं, "जर जायचं असेल तर मग वडिलांकडे जाईल मग परत माफी बरोबर. मागायला. हां, माफी अगदी. मागेन फार तर." आणि हट्टच ऐकायचं तर वडिलांचं ऐकेन. वडिलांसारखे. सासऱ्याचं कशाला ऐका? त्यामुळे मी तिकडे काही गेलो नाही. सासरा पण माझा श्रीमंत खरंय, होता. खरंय, खरंय. पेंडर रोडला त्याकडे राहायचा. आजही त्यांचा फ्लॅट्स वगैरे सगळं तिकडे आहे. तर म्हणजे घरं दोघंही श्रीमंत. तिलाही ते डिफिकल्ट होतं. कधी काही असं उधारी-बिधारी असा असं विषयच काही नाही. विषयच नाही. हो. आणि मुलगी होती. हं. 1-2 महिन्याची असेल ऋषिका गुड्डी म्हणतो आम्ही तिला. ओके. आणि मग 1 महिना झाला, दुसरा महिना झाला. आणि दुसऱ्या महिन्यात मात्र तो रेशनवाला म्हणाला, "साहब अभी ज़्यादा उधार नहीं चलेगा." दूधवालाही दूध टाकायला तयार नाही. आणि मग ती मात्र माझ्या डोळ्यात एकदम हे झालं, आता फार कठीण झालं. हं, म्हटलं आता काहीतरी करायला पाहिजे. हं. म्हणून असं तेवढ्यात माझ्या मित्राचे वडील वारले होते. अजित मराठेचे. ओके. मग त्याला हाक मारायला म्हणतो ना आपण, हाक मारायला गेलो होतो. तेव्हा मी त्याला असं म्हटलं, "काय रे कसं आहे तुझं? काय चाललंय?" तो म्हणाला, "माझं सगळं ठीक आहे. मला कळलं तुझं फार कठीण चाललंय." तर मग त्याला कळलं होतं तोपर्यंत, की असं-असं झालंय आणि मग तो म्हणाला, "काय करूया आपण बिझनेस करूया." ओके. बिझनेस करायचा तर कुठला करणार? आता म्हणजे आपल्याला हे येतं. मी मी आता एक प्रफुल्ल झालो होतो हं. आणि हाही काय फार मोठा असा काही नव्हता. हां, बरं. हा काय मदत करणार, मी काय मदत करणार, पैसे कुठून आणणार? आणि त्या काय बिल्डरचा व्यवसाय म्हणजे त्या काळी सुद्धा करोडो रुपये तरी लागायचे. लागायचेच. आता तर 100 करोड लागतात. बरोबर. तर मी म्हटलं आता हा काय करायचं? टाईम म्हणजे 1990 92, 94, 92 टू 94 ओके. 90 तेवढ्यात आमचा एक मित्र होता अमोल म्हणून.
तो तो पण अजितच्याच बिल्डिंगमध्ये राहायचा. हां. तो आणि हा आला आणि तेवढ्यात आम्ही असं गप्पा मारत खाली बसलो होतो. तर "अरे, पेंटर आहे का पेंटर?" त्या नितीन सावंतच्या घराला पेंटिंग करायचंय. ओके. तर आम्ही म्हटलं, "तो तुम्हाला विचारायला लागला." मी बिल्डर लाईनमधला असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टिंग वगैरे सगळं माझ्याकडे पेटी कॉन्ट्रॅक्टर भरपूर असायचं. हां. आणि त्यांनी मला ते विचारण्यासाठी फोन केला. फोन नाही, आम्ही खालीच भेटलो होतो. तिथं भेटल्यानंतर मला म्हणाला, मी म्हटलं, "काय काम आहे?" तो म्हणाला, "नाही, नाही, माझ्या मोठ्या भावाचं लग्न आहे आणि त्या लग्नाचं ना एका बेडरूमला त्याचा बेडरूम सजवायचा आहे आणि हं. ते एकाच बेडरूमचं पेंट करायचं आहे." बरं. तर मी म्हटलं, "ठीक आहे, तुला मिळेल." आणि साधारणपणे खर्च किती येईल रे? तर मी त्याला सांगितलं साधारणपणे काय 4 की 5,000 मला आठवत नाही आता नीट. 4 की ₹5,000 खर्च येईल. तर तो म्हणाला, "ठीक आहे." हां, "पण होईल ना सगळं?" म्हटलं, "हां, होईल. मी त्याला सांगतो." दुसऱ्या दिवशी उठलो लवकर. हां. हां, अमोलला बोलावलं, अजितला बोलावलं. मी नाक्यावर लेबर नाक्यावरती गेलो. त्या लेबर नाका असतो, तिथे पेंटर्स, लेबर्स असे वेगवेगळे डबे घेऊन बसलेले आहेत. बरं. आत्ता पण बऱ्याच आताही असतात. नाक्यांवरती दिसतात असे उभे तर सगळे. मला ते माहीत होतं ते हं, सगळं. हं, हं. तर मी तिथून घेतला. एकच फक्त पेंटर घेतला. हं. हां, पेंटर घेतला आणि बिगारी घेतले नाहीत हाताखाली. बरं. आणि ते त्याचे हे लागतात, हुडा-बिडा असतो तो सगळं घेतला आणि पेपर हे करून आणि त्याच्याकडून पैसे घेतले आणि पेंट-बिंट आणला. कारण का इंटिरियरमध्ये फार चांगलं असतं. हां. समन आणि मग काय ॲडव्हान्स केलं, मिळतं. त्याला वर चढवला. खाली डब्बा घेऊन मी, अजित, अमोल चालत आहे अशी. क्या बात है! आणि असं ते पहिलं काम केलं. हां. त्या पहिल्या कामातून आम्हाला जे काही ₹1000-500 सुटले, त्याच्यातून माझं घराचं पहिलं सामान आलं. अरे बापरे! दॅट वॉज अ हां. टर्निंग पॉइंट. पण एक चांगलं झालं त्यातून. त्यातून एक नवीन उमेद तयार झाली. राइट. ग्रॅबिंग अपॉर्च्युनिटी, हां, त्या की जे आणि दिसतं ते पहिलं उचललं पाहिजे, नंतर आणि हां, पुढचं. जे मिळेल ते करायला हां, पाहिजे. हां. आणि मग काय केलं मी ॲज फार एज घरात ते चुकीचं नाहीये. पोटात आग लागली होती. हां. लहान मुलगी पदरात होती आणि तिथून हे चालू झालं. पण तिथून आम्हाला एक काय क्लिक झालं, की बिल्डर लाईन फार लांब आहे. इंटिरियर बेस्ट आहे. ओके. इंटिरियरमध्ये छोटी-छोटी कामं असतात. रोकडे लोकं पैसे देतात. ₹1 इन्व्हेस्टमेंट नाही. मला नॉलेज पाहिजे. मी तर असे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. बरं. मी त्या काय लोकांना. 30-40 लाखाचे पेटी कॉन्ट्रॅक्ट द्यायचो. हं, हं, हं. माझ्यासाठी काही त्यावेळेला मोठी गोष्ट नव्हती. बरं, तिथून आम्ही कोणाचे नळ बदल, कोणाच्या सिंटेक्सच्या टाक्या त्यावेळेला चालायच्या. बरं. टाक्या घरात लावल्यात. लावल्या जायच्या हां, टाक्या. कमोड लावलेत. हं. हां, छोटे नळं बदलली आहेत. मग दरवाजे बदलले आहेत. फक्त फ्लोरिंगची कामं केली आहेत. गिरगावच्या चाळीत आणि केली तेव्हा पण इंटिरियर म्हणजे असं काही मोठं काम नव्हतं. हां, इंटिरियर म्हणजे घरातलं कॉन्ट्रॅक्टर डागडुजी बोलू आपण. कॉन्ट्रॅक्टर रिपेअरिंग डागडुजी. काम हां. करणारा माणूस चाळीत कामं केली आहेत. बरं. हां, हां. पण एकच होतं, पैसे रोकडे आणि कमीत आणि कमी 50% 40% मार्जिन आरामात. यायचंच. हां. आणि हं. बाकीच्या लोकांच्या समोर आमचं फारच चांगलं काम. मला त्यातलं चांगलं नॉलेज होतं. आम्ही तिघांनी पहिली कंपनी चालू केली. त्याचं नाव आहे रचना इंटिरियर. ओके. आणि ओके. बघता-बघता ते एवढी कामं वाढली. नंतर एक दिवशी असंच जात होतो. गिरगावच्या चाळीतलं कुठेतरी काम होतं. परब की कोणतरी होते. हं, त्या परबांच्या चाळीमध्ये काम होतं. हं, खोताची वाडी की गायवाडी मला नक्की आठवत नाही. त्यावेळेला पण परत आम्ही पैसे वाचवण्यासाठी प्लंबिंगचं सामान घेतलं होतं. मी खांद्यावर पाईप टाकले होते आणि त्या पाईप घेऊन मी चाललो होतो. पुढे अमोल, मागे आणि तो एक प्लंबर. त्याच्याही खांद्यावर सामान हं. आणि पाठीमागून एक व्हाईट अँबॅसेडर प्या, प्या, प्या करत आली आणि त्या व्हाईट अँबॅसेडरमध्ये माझे सासरे. अरे वाह! त्यांना माहीत नव्हतं मी आणि त्यावेळेला ते सासरे एकदम, "अरे जावई तुम्ही काय करताय? हं. आणि हे काय चाललंय?" त्यांचा आवाज पण असा एकदम हो, एकदम फार खणखणीत तुम्ही आहे तर मस्त. बघितलं असं माझे हो, हो, हो. 6.5 फूट 6, 6.5 फूट हो. उंच, गोरा मस्त रुबाबदार माणूस. जबरदस्त. म्हणजे आत्ता मी तुमच्या बुक लॉन्चच्या वेळी बघितलं होतं त्यांना. हां. तर त्याने मला उचललं आणि ते एकदम शॉक झाले. तर म्हणाले, "जावई काय झालं? हे काय करताय? बसा, बसा गाडीत बसा." मी आपला हिरमुसल्या तोंडाने आता म्हटलं, "यांना काय करू आता यांना सांगाल काय तर?" सांगणार? मग त्यांनी मला घरी घेऊन गेले. "काय झालं?" तर मग सांगितलं, की असं-असं भांडण झालं, असं झालं. मग आता आम्ही असं वेगळं करतोय. माझ्या मुलीनेही मला सांगितलं नाही. त्यानं असेल सांगितलं. मीच हं. सांगितलं, "तू नको सांगू." आणि मग ते एकदम शॉक. पण त्यांना ते आवडलं. त्यांना ते पहिलं भावलं मनाला. ते काय म्हणाले माहिती "अरे वाह! हां, मराठ्यांचा हे आहे खरा शोभतोस खरा." हं. हां, की बचेंगे तो और भी लढेंगे. म्हणलं हे स्पिरिट पाहिजे, डायहार्ड स्पिरिट पाहिजे. आणि मला त्यांनी हं. अप्रिशिएट केलं नावं ठेवण्यापेक्षा. आणि कारण ते लगेच माझा हात धरला आणि म्हणाले, "चल."
ते त्यावेळचे रिटायर्ड झालेले बारावकर साहेब म्हणून होते, शिवाजीराव बारावकर. त्यावेळेला हं, आय-जी होते ते. इन्स्पेक्टर डायरेक्टर जनरल पोलिस किंवा इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस होते आणि त्यांच्या घराचं नवीन घर घेतलं होतं हं. आणि त्या नवीन घराचं काम होतं. ओके. ते काम त्यावेळेला 25 की 30 लाखाचं होतं. हं. आणि ते घेऊन गेले म्हणाले, "हां, बारावकर साहेब, हा माझा जावई आहे. हा इंटिरियरचं काम करतो. हा खरा बिल्डर आहे. हां, तर हा इंटिरियरचं काम हं. करतोय आणि तुम्ही जे काम त्या दुसऱ्याला देणार आहात ना, ते न त्या देता माझ्या मला जावयालाच दिलं पाहिजे. काय तुमचा त्याचा जो रेट असेल, तो हा करेल." हं. आणि खरोखर त्याच्या इंटिरियरवाला त्याचा इंटिरियर मोठा मोठा माणूस होता. त्याने 25 माझ्या हिशोबाने ते 15-20 लाखाचं काम होतं. त्याने 25 की 30 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. बरं. ते म्हणाले, भारावकर साहेब म्हणाले, "दिलं." आणि ते सेम टू सेम कॉन्ट्रॅक्ट मला मिळालं ओके. आणि जगच बदललं. हं. त्यानंतर मला चांगली कामं मिळत गेली. वॉर्डन रोड, नेपेन्से रोड तिथे ऑफिस थाटलं. वॉर्डन रोडला ऑफिस थाटलं. हं. त्यावेळेला त्यावेळेला सेकंड हँड प्रीमियर पद्मिनी 118 एनी यायची. ओके. 118 एनी नावाची गाडी तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही. त्यावेळेला प्रीमियर पद्मिनी माहिती आहे. हां, पण ते 118 एनी होती त्यानंतरची. ओके, ओके. म्हणजे मॉडिफाईड कार ओके. पद्मिनी नंतरची. तर ती मी घेतली. आता सेकंड हँड घेतली होती. हां. तिथून तो आमचा प्रवास एकदम लागला आणि तिथून मग पहिली बिल्डिंग मिळाली. अजितच्या मावशीचं, सानिया मावशी होती. नेरळला पहिला प्लॉट होता. त्या प्लॉटचं पहिलं काम मिळालं आणि बिल्डर म्हणून सुरुवात केली. कारण आम्हाला बिल्डर व्हायचं होतं. हां, म्हणजे शेवटी ठरलेलं तेच होतं पहिल्यापासून. पैसे डोक्यात होते, पण पैसे नव्हते. आता हं. इथे काहीतरी खुळखुळायला लागले होते आणि रोजची भ्रांत मिटली होती. जबरदस्त, जबरदस्त, सो जबरदस्त. दॅट वॉज द टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ. हं. खतरनाक. हे मजा आली आज बोलून तुमच्याशी. म्हणजे ह्याच्यातल्या ना अर्ध्या-अर्ध्या गोष्टी मला माहिती आहेत, अर्ध्या-अर्ध्या गोष्टी बऱ्याच लोकांना माहीत असतील. पण आज एका लिंक लागली. फ्लोमध्ये खूप छानपैकी ते सगळं माहिती पडत जातंय. आता जे नवीन उद्योजक आहेत, जे आपल्या आजूबाजूला स्ट्रगल करताना दिसतात. म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितलं माझं बालपण सगळं मस्त गेलं वगैरे. पण त्याच्यानंतर हा जो टर्निंग पॉइंट होता, बऱ्याच जणांच्या आयुष्यात तशीच सिच्युएशन बिझनेस सुरू करताना असतेच. म्हणजे नोकरी गेल्यामुळे बऱ्याच जणांनी बिझनेस सुरू केलेत किंवा असलेच काहीतरी कारणं असतात, की कारण आपला माणूस सरळ म्हणजे तुम्ही तर चला बिझनेस फॅमिलीमधनंच आहात. पण आपला माणूस सरळ मार्गाने बिझनेस चालू करत नाही, की बिझनेस चालू करायचा म्हणून. काहीतरी गडबड झाली म्हणूनच त्याचं कुठेतरी सुरू होते आणि त्याच्यानंतर मग ती मोठी होते नाहीतर संपते व्हॉटएव्हर. आता ही जी लोकं स्ट्रगल करतायत, त्यांना मदत करण्यासाठी, त्यांना सपोर्ट करण्यासाठी तुम्ही काय करताय आता सध्या? नाही ॲक्चुअली तो हे आता करायला लागलो. हां, ही सगळी नाटकं नंतर समजतात. हां, पण सुरुवातीला माझं खरं सांगू मी जरी बिल्डर झालो, तर हं, पहिली बिल्डिंग झाली हं. आणि पहिली बिल्डिंग त्यावेळेला नेरळला बांधली होती. ओके. तर दुसरी बांधली, तिसरी बांधली आणि बघता-बघता निर्माण नगरी तयार झाली ओह! आणि अशा बघता-बघता 3 टाउनशिप झाल्या. येस, नेरळमध्ये नेरळ फक्त. स्टेशनला उतरल्यानंतर ते निर्माणच दिसतं पूर्ण हां. ते ते कंप्लीट. कारण का तिथून माझी खरी सुरुवात आहे. पण तेव्हा तेव्हा पण आमचं पॅशन आणि हं. तिथे काही फार मोठं मार्जिन नव्हतं. मग मुंबईत आलो. मग बोरिवलीला बांधलं, जोगेश्वरीला बांधली, कांदिवलीला बांधली, मालाडला बांधली, मुलुंडला बांधली आणि मग अरे मग बापरे! मात्र मोठं चालू झालं आणि बघता-बघता निर्माण प्रचंड वेगाने पसरायला लागली. हं, 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 मी, हं, हं. अजित, आम्ही अमोल आणि इंटिरियर कंपनी पण होती. सगळं जोरात चाललं होतं. हं. आणि एकेकाळी माझ्याकडे 150 लोकं कामाला होती. बरोबर. हं, हां, 150 लोकं, 10,000 स्क्वेअर फीटचं जुहू लेनमध्ये ऑफिस आणि जवळपास 28 प्रोजेक्ट होते. हं. 3 ते 4,000 कोटीचे प्रोजेक्ट होते. आणि असं सगळं ते चालू होतं आणि त्यावेळेला मला असं वाटलं, की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. ओके. पैशाच्या मागे न लागता काहीतरी वेगळं करायला पाहिजे. म्हणजे बाकी तर घडतंच आहे सगळं. म्हणजे नाही, ते पण पैशाच्या काय झालं बिझनेसच्या मग बाबतीत. थोडा स्ट्रेस वाढला, हं. लाईफस्टाईल बदली झाली. अ, थोडं म्हणजे रोजच कॉम्पिटिटिव्ह नाही हां, राहतं. कॉम्पिटिशन, मजा, पार्ट्या, हे ते एका वेगळ्या दुनियेत गेलो. हं, थोडंसं यश डोक्यात पण गेलं असेल कदाचित. आणि त्यानंतर काय झालं, की आम्हाला थोडं जाणवायला लागलं आणि त्यावेळेला हं, मी असे नंतर आम्ही कुठेतरी थांबायचं ठरवलं आणि त्यावेळेला द्यायला सुरुवात करायचं असं ठरवलं. आणि ते देण्याचं जी गोष्ट आहे ना, तेव्हा आम्ही ते आर्ट ऑफ लिव्हिंग नावाचा एक कोर्स होता. तुम्हाला माहिती आहे की श्री श्री नाही श्री, रविशंकरांचं. श्री हां. रविशंकरजींचा आणि त्यांचा ना एक बेसिक असतो, एक फाउंडेशन की बेसिक म्हणतात. नंतर एक आणखीन एक असतो. नंतर ना ॲडव्हान्स कोर्स असतो. हं, त्याच्यात मौनव्रत वगैरे धरायचं असतं. हं.
आणि माझी दोन्ही मुलं त्यांच्याच शाळेत आहेत. क्या बात है! हां. आणि इथे गेलो आणि तिथे ना मौन व्रत असतं. ते ॲडव्हान्स कोर्स करायला ऋषिकेशला गेलो होतो आम्ही. ओके. गुरुजींबरोबर तेव्हा वेळेला भेटेल म्हणून. हां. मी भरपूर केलं. मी पूर्ण जवळपास करिक्युलम केलाय हं. यांचा आर्ट ऑफ लिव्हिंगचं. आर्ट ऑफ लिव्हिंगचा. तिथून नंतर मला जरा ते वेगळं जाणवलं. हं. तिथे गेलो आणि तिथे ना एक मौन व्रत असतं. मौन व्रत 3 दिवसाचं मौन व्रत धरायला लागतं. ओके. 2 की 3 आठवड्याचा कोर्स असतो. म्हणजे मौन व्रत झाल्यानंतर ना, त्या मौन व्रतमध्ये मला अनकम्फर्टेबल झालं. ते डोळे बंद करून ते बसायचं, मेडिटेशन करायचं आणि त्यावेळेला एक असं साक्षात्कार झाला, की शाळेत असताना आम्ही ज्या विषयी विचारलं होतं, आता सेंड ऑफ असते सेंड ऑफला किंवा तुला काय करायचंय? तू कोण होणार? तू कोण होणार? आणि तेव्हा मग असंच माझ्या मित्रांमध्ये असं बसून उत्तर दिलं होतं, की माझ्याकडे जर ना ₹1,00,00,000 आले, तर मी काय करेन? मी रिटायर होईन. मला अर्ली रिटायर व्हायचंय ओह! आणि मला ऑलमोस्ट ते प्रत्येकाच्या आयुष्यात हे असतं हां. हां ना. काहीतरी आकडा कोणतरी विचार करून ठेवलेलं असतं. पुढे हां, गडबड झाली. हां. तर मला ते आठवलं आणि मला ते मी देवाला म्हटलं होतं, की मला ₹1,00,00,000 फक्त दे. हो, आणि हो. त्या काळी काय होतं माहिती आहे, 1,00,00,000 वरती 2% व्याज यायचं. हां. 2% ₹2,00,000 हां, हां, हां. हं. ₹2,00,000 महिन्याला महिना. इन्कम येणार. आणि म्हटलं एवढा तर आपण हुशार आहोत, बरं. की व्याजाने जरी दिले तरी 2% मिळतील. हं. ₹2,00,000 महिने कशाला म्हणतात? तेवढं झालं, की आपण रिटायरमेंट घेणार. रिटायर. आणि तसं मी देवाला पण सांगितलं होतं. हं. आणि मला ते ना चला त्या मौन व्रत बसावं माहीत नाही काय झालं. ठेवलं आणि मला असं अचानक वाटलं, की आपण आता सगळं सोडून द्यायचं. अरे बापरे! अजितशी पण बोललो. अजित म्हणतो, "तू सरांना गुरुजींना विचार ना." त्या गुरुजींना भेटायला मिळायचं. तर आता भेटायला मिळतं की नाही मला माहीत नाही. हं, हं, हं. त्यावेळेला ॲडव्हान्स कोर्समध्ये गुरुजी 5 मिनिटं, 10 मिनिटं एकेकाला कोणाला बोलायला असं गुरुजी एका रूममध्ये असायचे तर भेटायला मिळायचं. हं, आणि ते मौन व्रत संपल्या मी त्यांच्याकडे गेलो हं. आणि मी गुरुजींना म्हटलं, की "गुरुजी मला असं-असं मी परमेश्वरला बोललोय. आणि आता मला प्रकर्षाने वाटतंय, की आता मला कारण माझ्या 1,00,00,000 नाही माझ्याकडे त्याहून भरपूर पैसे आलेत. भरपूर आलं. हं. ज्यू स्कीमला आजही राहतो, त्यावेळेलाही राहत होतो. फुल फ्लोअरचा आहे. Mercedes, BMW सगळ्या गाड्या दाराच्या माझ्या मते हं, हं, कंपनीमध्ये हं. सगळ्या मिळून आम्ही 15 की 16 गाड्या होत्या आमच्या. बरं. आणि म्हटलं, की आता हे सगळं आहे. हां, 3,000 स्क्वेअर फीट 3,000 करोडची त्यावेळचे प्रोजेक्टिंग साइन प्रोजेक्ट होते. हं, हं. म्हटलं आणखीन काय पाहिजे झालं आयुष्यात? बिलकुल. 150 लोकं काम करतायत. म्हटलं लेट्स स्टॉप इट. हं. तर गुरुजींकडे गेलो. गुरुजींना म्हटलं, की "गुरुजी, मी हे सगळं थांबवतोय. थांबवतो हं. आणि मला आता रिटायर्ड व्हायचंय." हं. हां. ते म्हणाले, "काय झालं?" असं अचानक थांबवणं बरोबर नाहीये. त्यांना माहीत होतं माझं बॅकग्राऊंड म्हणजे हं, हं, अगदी हं. काय एवढं डिटेल नाही. पण त्यांना माहीत होतं, की हा व्यवस्थित हे आहे आणि माझं वय किती तेव्हा 30च्या आसपास 30-40 35 असेल. ओके. मला म्हणाले, "काय झालं?" तर म्हणे, "माझ्या मुलीच्या लग्नाचा खर्च केलाय. तिच्या एज्युकेशनचे सगळे पैसे जमवले. ते प्लॅनिंग असतं ना, आपलं ठरलेलं फुल आहे. हां. प्लॅनिंग केलंय." हं. म्हटलं. "ती अमेरिकेला गेली तेवढे पण पैसे आहेत." हां, मुलाचं पण केलंय, मुलाच्या लग्नाच्या पण गोष्ट केल्या. त्याच्याही रिटायरमेंटची प्लॅनिंग केलंय. माझ्या रिटायरमेंट, माझ्या बायकोची रिटायरमेंट सगळं प्लॅनिंग आहे. आता काय पाहिजे? हं. बरोबर. बरोबर. आता म्हटलं, "आता मी थांबतो." हं. तर गुरुजी म्हणाले, "हं, पण तू फार स्वार्थी आहे." तर मला वाटलं गुरुजी माझी पाठ बापरे! थोपटतील. मला काय वाटलं गुरुजी पाठ थोपटतील, की चला आता हा डोनेट करतोय हां. किंवा काहीतरी लोकांच्यासाठी मी खर्च करणार. मी माझं आयुष्य पूर्ण ह्याला देतो असं सांगितलं. हं. तर ते म्हणाले, "तू स्वार्थी आहेस." मला शॉक बसला. म्हटलं, "स्वार्थी कसा काय?" मी तर आता हां, मग मी निस्वार्थाच्या बाजूने चाललोय. तुम्ही स्वार्थी हां, म्हटलं. हां, हां. खरं तर आहे. त्याने मला एक गोष्ट सांगितली, मजेशीर गोष्ट आहे. ओके. आता पटेल, नाही पटेल त्यावेळेला मला पटली. अगदी, अगदी. तर त्याने मला सांगितलं मग जुनी स्टोरी सांगितली. की म्हणे एक एक ब्राह्मण असतो हं. एका गावात. आटपाट नगरी असते. त्या आटपाट नगरी एक सुंदर ब्राह्मण असतो. त्याची फॅमिली असते हं. आणि अतिशय सोज्वळ ब्राह्मण असतो. अतिशय दयाळू, अतिशय चांगला, अतिशय काटेकोर राहणारा, हां. हां, अतिशय नियमाप्रमाणे सोवळ्यात राहणारा असा ब्राह्मण असतो. हं. आणि त्या राजा असतो त्या राज्यात तो राहत असतो. हं. तर एक दिवशी संध्याकाळची वेळ असते. तर तो ब्राह्मण त्याला एकदा ना संध्याकाळच्या वेळात ती लक्ष्मी जाताना दिसते. हां. हं. तर लक्ष्मीला बघितल्यानंतर हा
सत्वशील असतो, सत्यवान असतो. हं, त्यामुळे तिला तर ती लक्ष्मी दिसते आणि ती अशी चालत-चालत पुढे चाललेली त्या घरावरून पुढे जाते. हं, हा मध्ये जाऊन थांबवतो आणि म्हणतो, "लक्ष्मी, हां, तू कुठे चाललीस? हं, संध्याकाळची वेळ आहे वस्ती." ती म्हणे, "नाही, मी राजाकडे चालले वस्तीला." तर तो म्हणाला, "तू राजाकडे का चाललीस वस्तीला? तू माझ्या घरात राहा." हं, तो राजा दारू पितो, मटण मच्छी खातो, शिकार करतो. हं, हां, हं, 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 मी सोहळ्यात राहतो. हं. मी आतापर्यंत असं काही असं चुकीचं केलं नाही. चुकीचं काही केलेलं नाही. हं, हां, तरी मग तू माझ्याकडे न राहता संध्याकाळी वस्तीला तू त्याच्याकडे का जातेस? हं, ती लक्ष्मी जे उत्तर देतं, गुरुजी म्हणाले, ती लक्ष्मी त्याला सांगते, की समजा मी तुझ्याकडे राहिले, हं. तर काय होईल? तर तुझं कल्याण होईल, तुझ्या मुलांचं कल्याण होईल आणि तुझ्यापुरतंच राहील. ओह! पण मी त्या खरंय. राजाकडे गेलोय, तर राजा भले काही करत असेल, पण तो तुला माहिती आहे का, तो मोठा दानशूर आहे. मग त्याच्याकडे गेल्यानंतर पूर्ण जगाचं कल्याण होतं आणि म्हणून मी त्या राजाकडे जाते. क्या मी बात है! नेहमी राजाकडे का राहते? कारण का त्याच्यातून ते लोकांपर्यंत कसं पोहोचेल, ते गोरगरिबाला कसं मिळेल यासाठी. ते राजा बघत असतो नॉर्मली. ते म्हणाले, जेव्हा हं, तू म्हणालास, की माझी 2च मुलं आहेत. हं, त्या 2 मुलांचं सगळं केलेलं आहे. हं, म्हणजे तुझा आता औरा वाढलाय. तुला लक्षात आलं, की त्याच्यापेक्षा जास्त तुझ्याकडे लक्ष्मणने दिलेलं आहे. तर ते तुझं नाहीये. तू हं, एक काम कर, हं, 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 जाऊन हं, हं. 25 मुलं आणखीन दत्तक घे. ओह! तर आज मला 27 मुलं आहेत. क्या बात है! हां. आणि क्या ॲज बात एस है! कंटिन्युअसली माझे 27 मुलं माझ्याकडे गॉड आहेत. ब्लेस यू. मी अनाथ आश्रममध्ये त्यांनी मला सांगितलं, कुठलाही अनाथ आश्रममध्ये घरात नाही आणलं तरी चालेल. पण त्या 25 मुलांचा खर्च तुला करायचा आहे. आणि तुला लक्षात येईल, की तुझा आणखीन करायचा आहे. आणि मग म्हणाले, की तुझा नंतर तुझं फॅमिली, मग तुझे चुलत भावंड, तुझा परिवार, मग तुझं गाव, हं. मग तुझा समाज आणि मग देशासाठी. याला म्हणतात ऑरा वाढवणं. काय माहिती माझा एक ऑरा आहे. म्हणजे मी राजेंद्र सावंत म्हणून मला पहिलं बघितलंच पाहिजे. खरं, स्वार्थातूनच परमार्थ होता. त्यामुळे खरं. मला खरं, बघितलं खरं, खरं, पाहिजे खरं. हं, आणि हं, ते मी हं, बघितलं. हं, मला पाहिजे तेवढं परमेश्वराने दिलं. हं, नंतर माझ्या मुलाला, माझ्या बायकोला, माझ्या सगळ्यांना दिलं हं. आणि तेही उतू लागलं. तर ते मी माझ्या चुलत भावंडांना आणलं. चुलत भावंड, माझे नातेवाईक, माझी भावंड असं सगळं माझ्या लोकांपर्यंत पोहोचवलं. नंतर तरी सुद्धा वाहतंय असं लक्षात आलं, तर मग मी काय केलं, मी माझ्या गावचा अध्यक्ष झालो. मग छोटंसं गाव आहे, सापे ग्राम सुधारणा हं, मंडळ, हं, महाडमधलं. ते गाव त्याचा अध्यक्ष झालो. 10 वर्ष त्याची सेवा केली. हं, हं, जे काही माझ्या परीने जमलं ते गावासाठी केलं. हं. नंतर लक्षात आलं, की आणखीन करायला पाहिजे. मग मी मराठा समाजाचा काम करायला लागलो. मराठा बिझनेसमॅन फोरम म्हणून फोरम. समाजाचं काम करायला लागलो. बरोबर, आजही मी बरोबर. काम ते करतोय मराठा करताय. बिझनेसमॅन फोरम. राइट, राइट. आणि समाजाचं काम घेतलं. हं. माहीत नाही देशाचं मिळेल की नाही, माहीत नाही राज्याचं मिळेल की नाही. पण ते खरं. करणारा, देणारा तो आहे. त्यामुळे काम करणं थांबवू नकोस. अगदी. रिटायरमेंट घेणं हा काही अगदी, अगदी, अगदी. सो दॅट वॉज माय लर्निंग अँड दॅट्स हाऊ आय ब्रिंग इन. आणि मग मी राइट, ते राइट, करायला राइट. लागलो आणि मग मराठी समाजासाठी काम करायला लागलो. अगदी. आणि तिथून सुरुवात झाली, की माझ्या मनात असं ठरवलं, की मराठी समाज हा अग्रेसर उद्योजक समाज, जसं गुजराती, मारवाडी किंवा सिंधी समाज म्हटलं, की श्रीमंत समाज, समृद्ध समाज म्हणून म्हटला जातो. हं, मला मराठी समाज हा सुसंस्कृत, समृद्ध हं. आणि व्यापारी पैशाने असा सुदृढ आहे. सुदृढ असला असला पाहिजे. आर्थिक सुदृढ, हं. सुसंस्कृतपणा असा तो झाला पाहिजे आणि क्या बात है! देशातला गतिमान आणि त्यासाठी मराठी माणसाला उद्योजक बनवण्यासाठी मग आम्ही हे सगळं चालू केलं. क्या बात है! आपल्या वाइब्स भरपूर मॅच होतायत ह्या म्हणजे ॲब्सोल्यूट. प्रत्येक शब्द जो तुम्ही बोलताय, तो माझ्या डोक्यात एक्झॅक्ट रिफ्लेक्ट करतो. एक्झॅक्ट म्हणजे त्याच्यामध्ये बिलकुल गॅप नाहीये. जबरदस्त. सर तुम्ही मेंटॉरिंग सुद्धा करता असं म्हणजे मला माहिती मिळाली आहे. काय त्याच्याबद्दल झालं, थोडंसं सांगा ना, म्हणजे ते कधीपासून सुरू झालं? मी आणि अजित मराठे हं, आम्हाला असं लक्षात आलं आणि हा एक अभ्यास आहे. अभ्यास म्हणजे काय माहिती आहे का, की आम्ही काही त्याचा विशेष करून माझं काय झालं, मी मराठा समाजातून येतो. हं. 96 कोळी मराठा बरोबर. हां आणि असं मिशीला ताव देऊन वगैरे आम्हाला असं आवडतं. परंतु हे बोलणं ठीक आहे. परंतु खऱ्या अर्थाने मराठा समाज जे तुम्हाला दिसतं,
देशमुख, पाटील, पवार, सावंत अशी काही घराणी मोठी असतील. हं. सरसकट मराठा समाज हा तसा श्रीमंत नाहीये. मी त्याला असं काही समाजाला दोष देणार नाही. हं, काय हो. माहिती का, मराठी चित्रपटात जर तुम्ही बघितलं तर पाटील तो मुजोर असतो. तो चुकीचं देशमुख दाखवलं. पैशाचा गब्बर बिलकुल, बिलकुल. असतो. मग तुम्हाला पवार साहेब, देशमुख साहेब अशी नावं ऐकलेली असतात. देशमुख नावं, राणे साहेब ही हं. काही घराणी मोठी असतील. पतंगराव कदम, कदम साहेब आमचे, हं, डी-वाय हं. पाटील मोठे खरं, खरं. असतील. खरं. पण हेच घराणं म्हणजे मराठा समाज नाहीये. अगदी, अगदी. मराठा समाजामध्ये आज सुद्धा ती ओढ आहे. आणि मराठा समाजामध्ये कॉन्ट्रास्ट आहे, मोठा कॉन्ट्रास्ट आहे. एक अति श्रीमंत आहेत आणि अति गरीब सुद्धा आहेत. हं, हं. आणि हा खरा आणि त्या काळी तुम्हाला आठवतच असेल ते आता म्हणजे 8-10 वर्षापूर्वी मराठा मोर्चे निघाले, मराठा समाजाचे भरपूर, मोर्चे भरपूर. निघाले आणि त्या काळी मी हेलावून गेलो. खूप कोऑर्डिनेटेड होतं. हां. सुंदर होतं. पण ते 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 निघाले आणि त्याच्यात मला बरेच लोकं म्हणाले, की "तू हे जातीयवादी करतोयस, तू जातीच्या ह्याच्यात जातोयस." मलाही वाटलं, की मी जातीवादी होतोय किंवा प्रश्न तर जातीयवादी तर नव्हताच. हा प्रश्न जातीचाच नव्हता. नाही, प्रॉब्लेम आहे तर सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न झालाच पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे मग आणि जातीवादीचा विषय दुसरं काय माहिती का, जाता जात नाही त्याला जात म्हणतात. खरंय, आपण खरंय. किती जरी सुधारलेलो असलो, सगळं कितीही झालं तरी असलो, आपण सगळे जरी किती म्हटलं, मी पण एक सुसंस्कृत आहे. मी स्वतःला संस्कारी म्हणण्यापेक्षा मी सायन्सकारी म्हणतो. हां. सायन्सवरती विश्वास ठेवणारा माणूस आहे. आणि हे जरी किती जरी खरे असलं, तरी सायन्सकारी. खरोखर हां, सायन्स तर सांस्कृतिक तशापेक्षा हां, म्हणतात. बरोबर. खऱ्या अर्थाने लोकं विचारतात मला, की पण खरोखर म्हणजे मार्क्सनी मार्क्सनी क्लासलेस सोसायटी करायचा क्रिएट प्रयत्न करायचा केला. प्रयत्न केला. म्हणजे बुर्जुआ आणि ह्याचा मधला किंवा श्रीमंत वर्ग, कॅपिटलवाले, ओनर्स आणि कामगार यांना तो संपवायचा प्रयत्न केला. मिटला समान नाही. करायचा. कधीच नाही म्हटलं. नंतर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केला, हं, की कास्टलेस सोसायटी करायचा. हं, हं. तोही कास्टलेस सोसायटी आजही तुम्ही म्हटलंत तरी सुद्धा ती कास्टिझम आहे. दलितांमध्ये पण तेवढंच कास्टिझम आहे, की हो आम्ही दलित आहोत. बरोबर आणि चुकीचं मला त्यांच्यातल्या पण पोटजाती त्याच्यात सगळं त्याच्यात आहे पण त्याच्यात. जाती, हो. पोटजाती आणि जातात जात. म्हणून मी तुम्हाला म्हणतो जातं, जातात जातं. जात नाही त्याला जात म्हणतात. आणि किती जरी सुधारलं म्हटलं असलं, तरी मला दाखवा किती ब्राह्मणांच्या मुली मुली म्हणत नाही. दलितांच्या मुली ब्राह्मणांनी आणल्यात नाही आणलंय. बरं. किंवा मराठ्यांनी आणल्यात. आणि तो कुठेतरी तो रिफ्ट राहिलेला आहे. मित्र आहेत मित्र सगळ्यांचे. आहे. आता एका सगळ्यांचे. डब्यात खातो. आम्ही सुद्धा एका बाकी नाही. डब्यात हां. बसून खातो, परंतु अजून ते संपलेलं नाही. ते संपलं. संपलं पाहिजे. आय एम संपलं नॉट पाहिजे. प्रमोटिंग दॅट. नाही, नाही. डेफिनिटली, आय डेफिनिटली. वॉन्ट की दे शुड फिनिश. आणि ते एका आणि लेव्हलवरती पूर्णपणे संपत असेल तर आणि ती विषयच मिटला. क्लासलेस सोसायटी तयार झाली पाहिजे. दॅट इज खरं स्वप्न आहे. ते आणि पण तेच खरं महाराजांचं स्वप्न होतं, शिवाजी महाराजांचं. हं, हं, हं. तेच त्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं. आणि त्यानंतर कॅशलेस सोसायटी करायचा मोदीजींनी प्रयत्न केला. आणि तोही फसला. त्यामुळे आता बऱ्यापैकी. मला लक्षात आलं, की बरं. कॅशलेस, क्लासलेस म्हणण्यापेक्षा आपणच मोठं करूया. दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा आपली आपला रेष. समाज कसा करता येईल. आणि मग मी ठरवलं अप्पासाहेब शशिकांत पवार साहेब जे मराठा महासंघाचे अध्यक्ष होते, त्यांच्याशी बोललो आणि मी त्यांना म्हटलं, की "सर रिझर्व्हेशनने प्रश्न सुटणार नाही." हं, आणि तेव्हा आमची चर्चा झाली. अप्पासाहेब पण म्हणाले, की रिझर्व्हेशन हा काही सोल्युशन नाहीये. तेव्हा हं, सगळेजण म्हणजे म्हणत होते, की रिझर्व्हेशन द्या. कारण का मराठा समाजाचा खरा प्रॉब्लेम कुठून सुरू झाला? मराठा समाजाचा हा प्रॉब्लेम सुरू झाला. तो म्हणजे जर तुम्ही नीट अभ्यास केलात, तर मराठा समाज हा पूर्वी सुखी होता. हं, शेतीवरती अवलंबून होता. आणि तेव्हा शेती पोटभर होती. हं. त्यावेळेला एक मुलगा मुंबईत नोकरी करायला यायचा. बरोबर. मिलमध्ये, पोलिसामध्ये किंवा मिलिटरीमध्ये. हं, घरपट मुलगा असायचा. बरोबर. त्यामुळे सगळं चालायचं त्यावेळेला. परंतु मंडल आयोग आला हं. आणि मंडल आयोगाने बरं. 35% चं 55% 50% केलं. आणि त्याचा सर्वात मोठा जर हिट कुठल्या समाजाला भेटला असेल, तर तो मराठा समाजाला भेटला हो. आणि तो बसला. हं. त्यांचे बघा पूर्वी सावंत, देसाई असेच भोसले असे पोलिसामध्ये लोकं भेटायचे. पण त्या खरं नोकऱ्या बंद झाल्या. मिलिटरीमधल्या नोकऱ्या बंद झाल्या. मंत्रालयात पण बरेच म्हणजे होते. मंत्रालयामध्ये त्या सगळ्या नोकऱ्या आणि ह्या सगळ्या बंद झाल्या. बरं. बरं हा शिक्षणात तेवढा काय आता मग राहिले काय सगळे ओ-बी-सी झाले. सगळे दलित आणि एस-सी, एस-टीमध्ये गेले आणि मग राहिला समाज कुठला? मराठा, सी-के-पी, ब्राह्मण. ब्राह्मण.
बस. बरं. ब्राह्मण सी-के-पी हा 3% 4% किंवा जो काही टक्के असेल तो टक्के असतील. पण तेवढा हिट बसला नाही आणि हा बुद्धिजीवी वर्ग होता. हं. वर्षानुवर्ष त्याने वेदपठण, शिक्षण आणि दानाचं काम केलेलं आहे. आणि अगदी. त्यामुळे त्यांची मुलं शिकली, पुढे गेली, अमेरिकेला गेली, युरोपात गेली, हं. ऑस्ट्रेलियाला गेली आणि मोठ्या हुद्द्यावरती गेली किंवा ह्याच्यात खरंय, आहे. खरंय. त्यामुळे त्यांना तो हिट भेटला नाही. आता ही जी एव्हरेज मुलं होती, जी मराठा समाजाची होती, त्यांच्या नोकऱ्या गेल्या. त्यांची मुलं जी काही पोलिसात, मिलिटरीमध्ये किंवा सरकारी याच्यात भरत हं, हं, होती, हं, हं, ती हं. बंद झाली आणि खरा मोर्चा झाला. आणि ते कमी होतं, तर शेती जी होती त्यात कुळ कायदा आला. जमिनी गेल्या. जमिनी गेल्या. जमिनी राहिल्या तर 5-10 एकर राहिल्या. कारण कुळ कायद्यामध्ये गेल्या त्या जमिनी. गेलंय. मग राहिल्या 5-10 एकर जमीन. 5-10 एकरमध्ये 5 भाऊ. त्या 5 भावांची 5 मुलं. 25 जणात ते वाटली संपला गेली. विषय. गुंठ्यावरती 10 गुंठे, 20 गुंठे, 25 आणि त्याच्यानंतर गुंठ्याचं ते शेती बंद झाली. हे आणि ती शेती अजून भयानक. शेती बंद म्हणजे जर ते झाली. 5 एकर कोणीतरी एकाने केलं असतं, तर ते खाता आलं असतं एकाला तरी. भाऊबंदकी नडली. हां. शेती गेली. नोकऱ्या गेल्या. हं. शिक्षण पहिलंच बेताचं. आणि अशा सगळ्या ह्याच्यात तो हिट झाले आणि त्या आला तो कुठे असेल तो बाकी राहिलेला तो गिरणी कामगार होता. हं. आणि त्यात आणखीन आगीत तेल ओतलं, ते म्हणजे गिरणीही बंद झाल्या. दत्त सामंताच्या काळात तुम्ही नीट आठवून बघा. अ, आणि तो जो नंतर मी गिरणीच्या नोकऱ्या वाचलंय त्याच्याबद्दल गिरणी आठवण्याचा. कामगारामध्ये पण बराचसा समाज होता. आणि नंतर मग लोकांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकरी आत्महत्या करायला लागला. आत्महत्या केल्या त्यातल्या 80% मराठा समाजातले लोकं. अरे म्हणतात बापरे! सरसकट आमच्याच होत्या. हं. परंतु त्यातल्या 80% मराठा समाजातले होते. आणि ही जी दरी झाली त्यावेळेला मात्र ते पेटून उठलं. म्हणजे आणि त्याच्या मग ते प्रॉब्लेमला डेथ हा एकच सोल्युशन त्याच्यासाठी उरला. ॲब्सोल्यूट एवढं कारण का तो मानात जगलेला माणूस होता. मानत जगला. हां. रुबाबदार होता, गावाचा पाटील होता किंवा देशमुख होता किंवा आणि त्यांची काही त्याच मोठेपणा आणि होता. त्याला पैसे न देता त्यात कोणाला तरी 15,000, 10,000, 20,000 व्हॉटएव्हर आणि म्हणजे ते जे झालं ते फार अपमानक होतं आणि ते ते तो रोष आहे. त्यामुळे हं. हा मला म्हणतात, की "तू जातीवादी व्हायला लागलास का? तू लगेच मराठा समाजाची" घ्यायलाच पाहिजे ना. मी नाही घेणार तर कोण? मला जर माझा घरातला माणूस जर उपाशी असेल, तर मी बाहेर देशपांडे म्हणून काय करू? अगदी, अगदी बरं. मला माझ्या घरातलं बघितलं पाहिजे म्हणून ते मराठा समाजाच्या कामाला आम्ही लागलो. बरोबर, आणि मग मी बरोबर. मराठा बिझनेसमॅन फोरम अप्पासाहेबांच्या नेतृत्वाखाली अरुण पवार साहेब आमचे प्रेसिडेंट आहेत. चीफ कमिशनर इन्कम टॅक्स आहेत. हं, हं, हं. त्यांच्याबरोबर माझ्या सगळ्या सवंगड्यांना घेऊन आम्ही मराठा बिझनेसमॅन फोरम चालू केला. आणि ओके. आम्ही सांगितलं, की रक्षणकर्त्या समाजाला आरक्षणाची गरज नाही. हं. मग रिझर्व्हेशन नाही, तर मग रिझर्व्हेशनला अल्टरनेटिव्ह काय? तर नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे झालं पाहिजे. बरोबर. आणि ते नोकरी देणारे हे आप्पासाहेबांचं मंत्र आम्हाला सगळ्यांना पटला. हं, नोकरी देणारे म्हणजे नक्की काय व्हायला पाहिजे? तो व्यवसाय करायला पाहिजे. मग हं, आप्पासाहेबांनी व्यावसायिक म्हणून माझ्याकडे ती जबाबदारी सोपवली, की लोकांना व्यावसायिक बनवण्यासाठी काय-काय करता येईल? आणि मग हं. आमचे सगळे सवंगडी एकत्र आलो आम्ही. मराठा बिझनेसमॅन फोरममध्ये फार सगळे आमचे सगळेच लोकं आहेत. पूर्ण टीम आहे. आणि मग आम्ही ते प्लॅनिंग चालू केलं. गेले 10-20 वर्ष 10-15 वर्ष आम्ही काम करतोय. मग आम्ही काय केलं, अण्णासाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 5,00,000 पासून 45,00,000 पर्यंत हं. बिनव्याजी कर्ज नवीन उद्योजकाला कसं देता येईल? त्याला उद्योग करताना नेटवर्किंग लागतं. त्या नेटवर्किंगचं महत्त्व काय आहे? हं, 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 हं. तुमच्या मुलाला साठी सहाय्य हवं असेल, परदेशात जरी मुलाला शिक्षण पाठवायचं सारथीच्या माध्यमातून ₹40,00,000 चे त्या मराठा समाजातील मुलाला ₹40,00,000 पर्यंत परदेशी जाण्यासाठी ती योजना त्याला मिळाली पाहिजे. हं, 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 हं. ह्या योजना आपण तिथे त्या लोकांना राबवण्यासाठी मदत केल्या. ते बरं. लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल? मग त्यासाठी प्रत्येक ठिकाणी चॅप्टर उभारले. मग तो बंगलोर असेल, हैदराबाद असेल, जिथे-जिथे नाही मराठा आहे. जिथे ते मराठा गोवा समाज. आहे, सिंधुदुर्ग आहे, औरंगाबाद आहे, कोल्हापूर आहे, हं, सातारा आहे, पुणे असं बऱ्याच ठिकाणी चॅप्टरची स्थापना केली. आणि ते लोकांना एक वेगळा आणि आरक्षणाच्या विरुद्ध हे लोकं बोलतायत आणि हे वेगळं काहीतरी करतायत आणि हे बघून लोकं भारावून गेले. म्हणजे आरक्षणाच्या विरुद्ध म्हणण्यापेक्षा, की ते रक्षण सोल्युशन नाही अल्टरनेटिव्ह हां, की आपण विरुद्ध हां, नाही. हां, यू आर विरुद्ध नाही. राइट. विरुद्ध हा शब्द अल्टरनेटिव्ह. चुकीचा होता, की हां, त्याला पूरक की किंवा बाबा आरक्षण नाही मिळालं तर मिळालं ते तर मिळालं तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. त्याचा वापर करा ज्याला करता येईल. करायचं. पण पण ते जर काय मिळेपर्यंत म्हणून तर आणि थांबून मिळाल्यानंतर राहायचं नाही. सुद्धा थांबून राहायचं नाही. आणि त्यासाठी आम्ही ही कामाला सुरुवात केली. सुंदर. आणि मग मग तिथून मला मेंटॉरिंग करावं लागलं. मग मेंटॉरिंग ओके. कसं करायचं? मग सॅटर्डे क्लब.
मग मराठी समाज कसा काय मोठा होईल? मग हं. मराठी माणूस उद्योजक कसा? म्हणून सॅटर्डे क्लब काम करतो. अजित मराठे त्याच्यावरती प्रामुख्याने काम करतोय. ओके, मग ओके. अजित मराठे सॅटर्डे क्लब, मी मराठा बिझनेसमन फोरम आणि अशा माध्यमातून आम्ही सगळ्या कामाला लागलो आणि मराठी समाज कसा उद्योजक समाज होईल? मराठी तरुण हा उद्योजक समाज कसा होईल? मग त्याला काय लागतं? कॅपिटल लागतं. मग ते कॅपिटल कसं उभं करायचं? हं. त्याच्यासाठी आम्ही त्यांना हे करायला हावरे साहेबांची आम्हाला मदत झाली. हावरे साहेब पण तेच करतायत. बरं. हां. अशा प्रकारे मग आम्ही सगळ्या उद्योजकांचे समविचारी लोकं एकत्र यायला लागले. मग मी हे मेंटॉरिंग सुरुवात केली. मग मेंटॉरिंग करून तरुणांना उद्योगात कसं आणलं पाहिजे. मग त्यांना लागणारं त्यांना समजा उद्या जर ग्रीव्हन्स सेल म्हणजे इन्कम टॅक्सची रेड आली, पोलिस स्टेशनची धाड पडली किंवा तुला काही अडचण आली, क्या बात घाबरू है! नको. क्या पोलिस बात स्टेशनला है! पण आम्ही तुझ्या मागे उभा राहू. अर्थात कायदेशीर हां, असलं पाहिजे. ऑब्व्हियसली. हां, म्हणजे पण तू एकटा समजू नकोस. आम्ही बरं. एम-पी-एफच्या माध्यमातून, मराठी समाज म्हणून माध्यमातून आम्ही मुलांना त्याला पोलिस स्टेशनला पण उभं राहिलं. तुझी गाडी उचलून नेलं तरी आम्ही येऊन उभं राहू. बरं, बरं, बरं. ती कायद्यात असली पाहिजे. कायदा कसा असेल, मग हं, आम्ही एका रिटायर्ड आय-ए-एस, आय-पी-एस आणि ह्या लोकांची एक टीम तयार केली आणि त्यांना थिंक टँक तयार केली आणि ही हं. थिंक टँक काय करते? गाईड करते. ओके. कोणाला काही त्रास झाला, इन्कम टॅक्सची रेड आली, इन्कम टॅक्सची नोटीस आली, सर्व्हिस टॅक्सची नोटीस आली. घाबरून जातो माणूस. नाही हो, म्हणजे असं काहीतरी आलं घरात की संपला विषय. ऐकतात ना. आणि आपल्या समाजात काय माहिती, की ते आलं म्हणजे गुन्हेगार. ते आलं म्हणजे आजूबाजूची लोकं घरात यायला पण पण ती मजेशीर गोष्ट आहे. हां. मी हां, हां. तुम्हाला तेच सांगतो, की एकदा आम्ही असं नाशिकला गेलो होतो. नाशिकला असंच आम्ही प्रचार करत होतो, की उद्योजक व्हा, असं व्हा. तिथे एक 80 वर्षाचे म्हातारे ग्रस्त वर्धे की गर्दे मला हं, आता हं. नीट नाव आठवत नाही. पण अतिशय हुशार, अतिशय मस्त माणूस आणि तो माणूस अचानक उठला आणि उठून उठून काय म्हणाला माहिती की तुम्ही चोर व्हा, दरोडेखोर व्हा, अतिरेकी व्हा, परंतु परंतु उद्योजक होऊ नका. अरे बापरे! मी घाबरलो ना आणि आम्ही जी 5-25 लोकं बसली होती आणि त्याच्यामध्ये उद्योजक होऊ नका. हो, हो. तर मी म्हटलं, "असं का बोलता बाबा? तुम्ही स्वतः मोठे उद्योजक आहात. तुम्ही स्वतः मोठे उद्योजक 100 कोटीचा तो बिझनेस टर्नओव्हर करत होता आणि तुम्ही असं सांगताय?" म्हणा, "हो, कारण का माहिती का? तुम्ही चोरी केली, तुमच्या मागे पोलिस इन्स्पेक्टर लागेल. हां. दरोडेखोर केलीत, अतिरेकी झालात, तरी पोलिस इन्स्पेक्टर मागे लागेल. पण तुम्ही उद्योजक झालात, तर पोलिस इन्स्पेक्टर मागे लागेलच. सेल्स टॅक्सचा इन्स्पेक्टर, इन्कम टॅक्सचा इन्स्पेक्टर, कस्टमचा इन्स्पेक्टर, असे 15 इन्स्पेक्टर तुमच्या मागे लागतील. सही है, सही है. तो अशा वेळेला त्या उद्योजकाला बावरून जातो. अगदी, अगदी, अगदी. त्यासाठी त्याला कसं करायचं? त्यासाठी आम्ही एक थिंक टँक तयार केली. आणि बरोबर. ते अशा वेगवेगळ्या पद्धतीतून आणि उद्योजक समाज घडला पाहिजे. गुजराती मारवाडी समाजात बघितलं ना, तर ते नोटीस-बिटीस ह्या मोठ्या-मोठ्या गोष्टी जे पण सरकारी असतं, कोणी किंमत देत नाही एवढी जास्त म्हणजे कोणी जेवढी आपण देतो. जेव्हा हो, आपण जेवढे कारण का ते गांगरून त्याच्यात जातो, त्याच्याकडे फॅमिली टेन्शनमध्ये बसते, तसं काय त्यांच्या घरात घडत नाही नाही. त्याच्याकडे काका असतो ना, काकावरती मागच्या वर्षी पडलेली असते रेड. हां, ते. तोच सांगतो, "अरे काय अरे घाबरू चल नको, मी हँडल मी करतो. हँडल करतो." आपल्याकडे कोण नसतं. म्हणून आम्ही मराठा बिझनेसमॅन फोरम, सॅटर्डे क्लब हे काय माहिती का, हे मोठ्या भावासारखं आहे. हं, म्हणजे तुमच्याकडे पूर्वी असा दादा असतो ना दादा, हे कपड्यापासून लफड्यापर्यंत हं. सगळं करणारा असा माणूस. बरोबर. तो हा माझा दादा, हा एम-बी-एफ, हा सॅटर्डे क्लब. असा त्यांना स्वतःचा असा कोणतरी वाटला पाहिजे. असं त्यांच्या मागे कोणतरी ठाम उभा राहायला पाहिजे आणि ते काम आम्ही हातात घेतलं. सर तुमच्या मास गुरुकुलबद्दल थोडं सांगा ना? काय करताय तिकडे मार्स एक्झॅक्टली? गुरुकुल म्हणजे आम्ही काय करतो, की उद्योजक घडावेत हं, म्हणून मी आणि अजित मराठेने मास गुरुकुल म्हणून एक कंपनीच चालू केली हं. आणि आम्ही मेंटॉरिंग करतो. मेंटॉरिंग म्हणजे काय करतो, की त्याला बिझनेस वाढवण्यासाठी काय-काय लागतं? सर्वात म्हणजे टीम कशी निवडायची? टीम बिल्ड कशी करायची? हं. पैसा कसा उभा करायचा? आम्ही त्याला फॉर्म्युला म्हणतो ओ-पी-एम. अदर्स पीपल्स मनी. ओह! दुसऱ्याच्या पैशावर धंदा कसा करायचा? क्या पण बात है! दुसऱ्याच्या पैशावर धंदा करायचा म्हणजे काय? मग तुमचा हुनर बघितलं जातं. मग तुमचं स्किल सेट काय आहे? तुमची हां. बिझनेसची आयडिया काय आहे? ती बिझनेसची आयडिया कशी मांडायची? जेणेकरून ती आयडिया सस्टेनेबल आहे की नाही? आणि ती सस्टेनेबल करण्यासाठी काय करायला पाहिजे? त्याचं मार्गदर्शन आम्ही करतो. ओह! कारण त्या आयडियावरती पैसे लागतात. अगदी. स्टार्टअप्स बघा, स्टार्टअपमध्ये आयडिया महत्त्वाची आहे. अगदी, मग अगदी, ती अगदी. आयडिया कशी डेव्हलप करायची? आणि त्यातलं तुमचा हुनर काय आहे? मी हं. नेहमी म्हणतो, "ह्या मुंबई मायानगरी आहे. इथे हवेत पैसे आहेत." माझ्या वडिलांचा शब्द आहे. अरे बापरे! हवेत पैसे आहेत. काही लोकांना दिसतात, काही लोकांना दिसत नाही नाही. दिसत. हां, हां, हां. दिसतात,
म्हणजे तुम्ही जर रेस कोर्सवरती गेलात, तर तुम्ही बघा, घोड्यावरती पैसे लावतात हो. हं. करोडो रुपये लावतात. खरं आहे. त्या मुंबईमध्ये करोडो रुपये लावतात. मग जर घोड्यावरती. घोड्यावर जातात, तर तू हाडा माणसासारख्या माणसावरती पैसे का नाही लावणार? 100% लागतात. करोडो रुपये मिळतात हो, आणि हो, लोकं हो. लावतात. माझ्यावर लावलेले आहेत. तुमच्यावरती लावतील. तर मग मग कसे लावायचं? मग त्यासाठी हुनर लागतो. ते स्किल्स बघतात. ते हं. बिझनेसची आयडिया बघतात. त्या बिझनेसमध्ये 2चे 4 होणार आहेत का? 4 होतायत का श्रीकांतजी, हं. हे सांगता आलं पाहिजे. हो, 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 आणि मग हो. ती आयडिया सस्टेनेबल आहे. एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया. हं. दॅट्स इम्पोर्टंट. मग ती कशी डेव्हलप करायची? बिझनेसमध्ये स्ट्रॅटेजी कशी आणायची? हे हं. सगळं करायचं. बिझनेस टीम कसं करायचं? मार्केटिंग कसं करायचं? सेल्स कसं करायचा? ओके. ह्या सेल्ससाठी कसं काम करायचं? आपलं हायरार्की कशी करायचं? क्रेडो कसं करायचं? व्हिजन, मिशन हे म्हणजे काय नक्की? लोकं व्हिजन, मिशन म्हणतात. पण व्हिजन म्हणजे काय? मिशन म्हणजे काय? सांगता येत नाही. तुमच्या म्हणजे फक्त पेपरवरती असतं. तुमच्या एका भाषणात पंचसूत्रीबद्दल हां. ऐकलं होतं मी कुठेतरी. मी ते हां, फारच इंटरेस्टिंग आहे. सॉरी मी विसरून गेलो. तुम्ही नाही, नाही. हां, इट्स अ इंटरेस्टिंग क्वेशन. परंतु मी पहिलं हे सांगतो, हां. तर हे आम्ही त्यांना एक ग्रुप मेंटॉरिंग आम्ही नाशिकला वगैरे बरेच आम्ही लोकांना ग्रुप मेंटॉरिंग करतो. ओके. हे 15-15, 20-20 लोकांचा एक ग्रुप असतो. हं, त्या 20 लोकांचा हँड होल्डिंग करतो आणि 6 महिने ते 1 वर्ष आम्ही हं. त्याचा कंप्लीट हँड होल्ड करून त्यांना मेंटॉरिंग करतो. त्यांना बरं. प्रॅक्टिकल बिझनेस करायला लावतो. परत त्यांना सांगतो, "काय फेल्युअर आला, परत या आमच्याकडे." मग परत ऐकतो, परत त्यांना ट्रेन करतो. हं. प्रत्येक बिझनेसमॅनला असा घडवतो. आम्ही ट्रेनिंग देत नाही. वी आर नॉट कोच, वी आर नॉट ट्रेन्ड, वी आर मेंटॉर. ओह! वी हां. हँड होल्ड हिम. आई कसे चालवायला शिकवते. बरोबर, ते बरोबर, पडतो, बरोबर, परत बरोबर. उचलते. आई बाजूला उभी राहते. सायकल बाबा कशी चालवायला शिकवतात. बाबा असे पाठीमागे पकडून राहतात. आणि जो बिझनेस करतोय त्याच्यासाठीच कारण म्हणजे का सायकल जशी पुस्तक वाचून शिकता येत नाही, हां. तसा बिझनेस सुद्धा पुस्तक किंवा एखाद्या ट्रेनरचा एखादा लेक्चर किंवा YouTube बघून चालता येत पुस्तक नाही. तो प्रॅक्टिकली फेल व्हावा लागतो आणि हां. त्यावेळेला कोणतरी बाप आपला, मोठा भाऊ, हां, हां, हां. दादा मागे सायकलच्या मागे उभा लागतो. तो सांभाळतो. किंवा हे ह्या काम कारणाने तो फेल होतोय हे आयडेंटिफाय पण करता आलं पाहिजे. एक्झॅक्टली. नाहीतर लोकं नुसतंच प्रॉब्लेममध्ये आहे आणि म्हणून मग त्याच्यावर सोल्युशन काय? हं. मग ते मेंटॉरिंग काय? मग थिंक टँक आम्ही त्यांना देतो. आणि एक आहे ते आम्ही पर्सनल मेंटॉरिंग करतो. पर्सनल इंडिव्हिज्युअल मेंटॉरिंग हा लेव्हलवरती. फक्त वन टू वन करतो. हं. आणि त्या पूर्ण बिझनेसच्या थिंक टँक म्हणून आम्ही काम करतो. इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून काम करतो. हं. आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर काय एडवायझरी बोर्डवरती असतो. आणि त्याचं कंप्लीट असं आता आम्ही कमीत कमी करंटली 20 ते 28 लोकांना इंडिव्हिज्युअल करतोय आणि 60 ते 70 लोकांना असे ग्रुपमध्ये. असे जवळपास 1500 ते 1700 स्टुडंट आतापर्यंत आम्ही गाईड केलेले आहेत. क्या बात है! क्या मार्स बात है! गुरुकुल ह्या नावाने हे काम. आणि म्हणजे महिन्यातले एवढा 2 सगळा दिवस कारभार सांभाळून तुम्ही शिक्षक महिन्यातले सुद्धा 2 आहात. दिवस केवळ शिक्षक मेंट नाही, मेंटॉर. मेंटॉर आहोत. मेंटॉर, मेंटॉर. म्हणजे तुम्ही आता सांगितलं जोरदार. पंचसूत्री. हां, पंचसूत्री हां, ही हां. मी माझ्या आयुष्यात ऐकलेली चांगली गोष्ट. हं, मी पण माझा पण मेंटॉर आहे. हं, आय अल्सो हॅव अ मेंटॉर. कारण का जसा तुम्हाला प्रत्येकाचा मेंटॉर असला पाहिजे. हं, हं, तुम्ही हं, हं. सांगा तुम्ही जिममध्ये कोच घेता की नाही? अगदी, तुम्ही अगदी. खेळायला गेलात तर कोच कोच घेता लागतो. की नाही? हं, जर तुम्ही खेळायला कोच घेऊ शकता, बिझनेस करताय, करोडो रुपयांचा बिझनेस करताय. हू इस युअर कोच? हं. मग त्याचा प्रत्येकाचा मेंटॉर असला पाहिजे. माझा मेंटॉर आहे. दीपक घैसाचे मराठे आणि माझे मेंटॉर आहेत. ओह! त्यांनी क्या 3,000 बात है! कोटी 10,000 कोटीचा बिझनेस केलाय. अगदी, अगदी, आम्ही जर अगदी. 100-200 कोटीचा करतो, तर 3,000 कोटीचा कसं करायचं हे नव्याने शिकायला लागतं. तुम्ही 1ली ते 10वी शिकलेला आहात, झिरो टू अगदी. हिरो हां, झालेला आहात. हां, हां. पण ते हं. 11वी-12वी नव्याने शिकावं लागतं की नाही? तर हे नव्याने शिकण्यासाठी नवीन मास्तर लागतो आणि तो मेंटॉर असला पाहिजे. मग हं, हावरेजी साहेब आम्हाला शिकवतात. लोढाजींजकडे मी जातो. हं. ह्या लोकांकडून मी शिकून घेतो. अरुण पवार साहेब आहेत, ते मला शिकवतात. आणि शिक्षक असलाच पाहिजे ना. शिकायला काय वाईट आहे? अगदी, अगदी, अगदी. आणि मला नेहमी 2 फॉर्म्युला नेहमी त्यांनी सांगितले. 2C. हं, 2C म्हणजे काय? एक सी म्हणजे कंपनी. तुमची कंपनी काय? हं, बघा, मला तुम्ही सांगा, तुम्ही कुठे राहता? समजा तुम्ही कांदिवली बोरिवलीला राहताय. हं, तुमच्या बाजूचा प्लॉट हां, हं. तर अमिताभने घेतला किंवा शाहरुख खानने घेतला. तुमच्या बंगल्याचा प्लॉटचा रेट वाढेल किंमत की कमी वाढेल, होईल? वाढेल. वाढेल. 100%. आणि जर समजा तिथं तसं नाही झालं, त्या तिथे म्युनिसिपालिटीने कचरा डेपो डिक्लेअर केला. अरे देवा! तर तुमच्या प्लॉटचा रेट वाढेल की कमी होईल? आमच्या बिल्डिंगच्या बाहेर फक्त एकदा
कॉमन टॉयलेट म्युनिसिपालिटीने ठेवला होता शेजारच्या झोपडपट्टीसाठी. हैराण झाले होते सगळे. म्हणजे हे रेट तर तुमची हां, सुद्धा किंमत आहे ना, ही कंपनीवरती आहे. तुम्ही कुठली बिलकुल. कंपनी बाळगताय? हं. तो पहिला सी. आजूबाजूची माणसं. तुमचे मित्र कोण आहेत? तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ कोणाबरोबर घालवताय? हं. त्यामुळे ज्याला उद्योजक व्हायचंय, त्यांनी चांगली कंपनी निवडली पाहिजे आणि चांगल्या लोकांबरोबर, निगेटिव्ह लोकांबरोबर सोडा. उद्योजकांबरोबर बसा. तो गुजराती असेल, मारवाडी असेल, मराठी असेल, कोणी असेल. हं. उद्योजक निवडा. तो खरंय. तुमच्यापेक्षा मोठा उद्योजक बघा, कारण तुम्हाला उद्योजक व्हायचंय. तर मग पहिला सी म्हणजे कंपनी आणि दुसरा सी म्हणजे कोच. ओके. सचिन तेंडुलकर ज्याला देवच म्हणतात, क्रिकेटचा देव, त्यालाही कोच होता. कोच होता. येस, येस. तुम्ही कुठलाही मोठा माणूस बघा, प्रत्येकाला कोच असतो. हं. इंडियन क्रिकेट टीमला कोच लागतो, फुटबॉल टीमला कोच लागतो. तसाच बिझनेस करताना तुमचा कोच, तुमचा मेंटॉर हा असलाच पाहिजे. तुमचा पर्सनल मेंटॉर असला पाहिजे. तो मेंटॉर तुम्ही निवडा. तो तुमच्यापेक्षा तुमच्या धंद्यातलाच असला पाहिजे याची काही गरज नाहीये. पण तुमच्यापेक्षा मोठा धंदा करणारा, तुमच्यासारख्यापेक्षा जास्त टप्पे-टोणपे खाल्लेला असा कोच निवडा किंवा मेंटॉर खरंय. निवडा. खरंय, कारण खरंय. का ठेचून शिकतो तो शहाणा आणि दुसऱ्याच्या ठेचून शिकतो तो बुद्धिमान. कारण खरंय. त्याला ठेच लागलेली असते. तो त्याने बरेच दुनियादारी बघितलेली असते. हं. त्याच्याकडून लगेच समजता येतं. आणि यू शुड हॅव अ मेंटॉर. हा खरा परफेक्ट. मंत्र आहे. परफेक्ट, परफेक्ट. आता तुम्ही म्हटलत, की पंचसूत्री काय जाताना काय देता येईल? तर हं. जाताना देताना एवढंच येईल. माझ्या आयुष्यातला एक गमक आहे. मी त्याला म्हणतो साक्ष. आता त्याला हे कुठून आलंय? नाही हे माझं साक्ष. नाही. साक्ष. ओके. हा फॉर्म्युला आहे. जसं साक्ष हा ओपीएम फॉर्म्युला आहे. हो, ओपीएम हा तो कसा साक्ष फॉर्म्युला आहे. इटसेल्फ इस मी तुम्हाला ओपीएमचा फॉर्म्युला सांगितला. अदर हां. पीपल्स मनी. अदर पीपल्स हा मनी. फायनान्ससाठी फॉर्म्युला आहे. हां, हां, हां. तसा साक्ष हा सक्सेसचा फॉर्म्युला आहे. ह्याला हां, सक्सेसची पंचसूत्री असं म्हणतात. हां. हां, अर्थात हे काय मी नाही केलंय. हे फॉर्च्यून 500च्या सीईओवरती अभ्यास करण्यात आला आणि जे असा रिसर्च करण्यात आला, त्यामध्ये हार्वर्ड असेल, मोठमोठ्या महाविद्यालयातल्या लोकांनी त्याचा एक पेपर तयार केला आणि त्या ओके. पेपरमधून असं लक्षात आलं, की लोकं फक्त 1 ते 2% खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेत. म्हणजे जे फॉर्च्यून 500 कंपनीचे सीईओ आहेत. हं. आणि हे एवढेच 3% किंवा 1% लोकं आता तुम्ही बघा ना इन्कम टॅक्स भरणारे लोकं किती आहेत? पूर्ण भारताचे 3 3 किंवा 3 4% लोकं. 3.5% हां. पण त्यातले श्रीमंत किती आहेत? हां, ते हार्डली 1% असतील. हां. मग हे लिटरली. 1 किंवा 2%च खऱ्या अर्थाने श्रीमंत का होतात? हं. ह्याचा कधी विचार केलाय? मग बाकीचे काम नाही करत का? कष्ट नाही करत का? काय माझ्या साइटवर काम करणारा भिगारी सुद्धा कष्ट करतो. 16-16 तास काम करतो. अगदी, अगदी. मिलमधला कामगार काम करतो, कंडक्टर काम करतो. मग त्याला सगळ्यांना. तेवढं यश का नाही मिळत? हं. याचं उत्तर काय आहे? मग हे असं कसं काय होतं, की एकालाच यश मिळतं आणि दुसऱ्याला बाकीच्यांना यश मिळत नाही. तो हं. मेहनत करतो, तो शिकतोय, तो धडपडतो, तरी पण नाही मिळत. हं, तर हं, हं. त्याचं उत्तर आहे साक्ष. आणि हे त्या विद्यापीठातून आलेलं ह्याचं त्याला 5 सक्सेस प्रिन्सिपल असं म्हटलं जातं ओके, आणि मी त्याला मराठीकरण केलंय. त्याला मी म्हणतो साक्ष. त्याचं जर इंग्लिशमध्ये लिहायला गेलात, एस फॉर स्ट्रॅटेजी. ओके, ओके. प्रत्येक स्ट्रॅटेजी, हं. स्ट्रॅटेजी तुमच्याकडे आहे का? तुम्ही म्हणतो, आहे ना, इथे आहे ना फिट." उद्या हां. विचारली तर उद्या वेगळी स्ट्रॅटेजी, उद्या नवीन वेगळं. बरोबर. आपले आपल्याकडे रायटिंगमध्ये स्ट्रॅटेजी किती लोकांकडे असते? हार्डली 1% लोकांकडे असते. राइट. ज्याने रिटर्नमध्ये लिहून ठेवलंय. हं, मग लोकं पकडतील ना, बायको पकडेल ना गळा. "अरे, तू तर हं. हे लिहिलंयस आणि आहे काय तुझं? बोलतो काय? वागतो काय? पगार खरंय, किती? खरंय, बोलतो खरं. किती?" तर त्यामुळे पहिलं आहे तर स्ट्रॅटेजी. कळू द्या स्ट्रॅटेजी. लोकांना. मित्रांना डिक्लेअर करा, की "हो, मी याचा होणार आहे." लोकं पकडतील. तुम्हाला अकाउंटेबल बनवतील. हं, व्हिजन बोर्ड लावा. रायटिंगमध्ये स्ट्रॅटेजी लिहा, की मला हे बनायचं आहे, मी हे करणार आहे, मी अमुक-अमुक करणार आहे, अमुक करणार. डिक्लेअर इट हं. रायटिंगमध्ये. बरं. इट इस द फर्स्ट स्ट्रॅटेजी. हे या फॉर्च्यून 500 कंपनीच्या सीईओनी सांगितलेलं कॉमन उत्तर होतं. ओह! मग दुसरा काय साक्षमधला एस-ए, हं. ए फॉर ॲटिट्यूड. ए फॉर ॲटिट्यूड काय? तुमचा ॲटिट्यूड काय? तुमचा ॲटिट्यूड कसा आहे याच्यावर दृष्टिकोन. पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, हं. त्याला फार महत्व आहे. खरं. गो गेटर ॲटिट्यूड लागतो. डाय हार्ड ॲटिट्यूड लागतो. बचेंगे तो और भी लढेंगे. हं. परत जिद्द लढायची लागते. हार तर येणारच आहे. खरंय. पराभव तर येणारच आहे. पराभव ही आणि फर्स्ट कितीदा स्टेप आहे. येणार आहे ते पण पण नाही माहिती. कितीदा येणार तेही माहीत ते नाही. माहिती नाही. फिर म्हणजे से उठ, तुमच्याच फिर से उठ. एक्झाम्पलमधनं
तरी पण सोडून तुम्ही उठून लढताय परत प्रत्येक वेळी. लढायचं, परत येस, लढायचं. येस, येस. सो दॅट ॲटिट्यूड कीप्स यू अलाइव्ह. तर तो हं. फार महत्वाचा आहे. नंतर काय आलं एस-ए झालं फॉर के फॉर नॉलेज. के फॉर नॉलेज. तुम्हाला नॉलेज किती आहे? म्हणजे हं. समजा जर मी आता कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आहे आणि मी जर आता म्हटलो ना, "आता तर मी फार शिकलो, आता तर माझं फार वय झालं, आता कुठं शिकायचं?" अनएंडिंग आहे. आजही मी एआय अनएंडिंग. शिकतोय. मी एआय एजंट कसं करता येईल? मला फिजिबिलिटी कशी काढता येईल एआय एजंट थ्रू? ऑटोमॅटिक कसं करता येईल? ओह! ह्याचा मी अजूनही अभ्यास करतोय. मी आता नवीन अभ्यास करतो. चायनामध्ये 15 दिवसात 35 माळ्याची बिल्डिंग बांधली. 35 माळ्याची बिल्डिंग 15 राहायला दिवसात. अकोमोडेट, रेडी टू अकोमोडेट 15 दिवसात. बापरे! YouTube जाऊन बघा खोटं वाटत असेल तर. हां, हां. आता आता तर ते जर जाणारच आहे मी. आता जर तुम्ही चायनाला जाणार, तर हां. मग तिथं कंपनीला भेट द्या. आणि त्या ह्याच्यामध्ये जर मी ते 15 दिवसात बिल्डिंग बांधायची टेक्नॉलॉजी जर मी या इंडियामध्ये आणली आणि सक्सेसफुल करू शकलो, माझं माझं सक्सेस लपेल. सक्सेस मला थांबेल का? नाही. 100% सक्सेस मिळेल. हं, हं, सो टू लर्न न्यू थिंग्स. हं. खरं. माझ्याकडे पूर्वी 150 लोक होतं, पण आता मी एआयमध्ये 25 लोकं 150 पेक्षा जास्त आउटपुट देतोय. कारण का मी एआय इम्प्लिमेंट केला आहे. सो यू वॉव! हाव टू लर्न न्यू थिंग्स. तर हं. दॅट इज नॉलेज. दुसरं काय? एस-के, साक्ष, परत मग एस, येस. हां. एस फॉर स्किल. ओके. तुम्हाला तुमच्या धंद्यासाठी काय स्किल्स पाहिजेत? आता मी जर यशस्वी बिल्डर व्हायला पाहिजे, तर माझ्याकडे माझ्या कंपनीमध्ये स्किल्स काय पाहिजेत? हं. टाईमली डिलिव्हरी. मी टाईमली डिलिव्हरी दिली तर माझा बिझनेस वाढेल की नाही? बिलकुल, बिलकुल. त्यासाठी काय स्किल्स शिकले पाहिजेत? आय हॅव टू लर्न. हं. आणखीन काय असलं पाहिजे? फास्ट अप्रूव्हल्स. मग हे जे काही बिझनेस वाढवण्यासाठी जे स्किल्स लागतात, पूर्ण कंपनीला, पूर्ण टीमला, पूर्ण तुम्ही शिकवण्यासाठी काही प्रयत्न करताय का? तुमच्याकडे ट्रेनिंग हब आहे का? हं. ट्रेनिंगची काही व्यवस्था आहे का? आणि तुम्ही ते स्किल वाढवताय का? आणि हं. शेवटचं आहे ते एच, साक्ष. एच. हां. एच फॉर हॅबिट्स. ओके. व्हॉट आर युअर गुड हॅबिट्स? हं. व्हॉट आर युअर बॅड हॅबिट्स? कट डाउन बॅड हॅबिट्स. असं. म्हणजे वाचन. मला वाचनाची आवड आहे. मला पॉडकास्ट बघण्याची आवड आहे. मी नवीन-नवीन चांगले सक्सेसफुल मी मास्टर क्लास बघतो. हं. आय फॉलो. मी मी जवळपास आतापर्यंत 1000 ते 1,500 पुस्तकं वाचू शकलो नाही. हं. पण मी त्या 1,500 पुस्तकांची समरी ऐकली समरी आहे ऐकली. हां. आणि त्या समरीच्या नोट्स बनवल्या. ओह! कारण का मला नवीन शिकायचं आहे. मला एवढी 1,500 खरंच मला वाचता येत नाही. पण हं. मग मी त्या 1,500 पुस्तकांची समरी वाचली आहे आणि त्या हं. समरीच्या नोट्स काढल्यात. हॅव यू लर्न न्यू थिंग्स? इट्स अ हॅबिट. बरोबर. मग ती भूक आहे, ती अशी ना सकाळी तशी. सकाळी वॉकचा हॅबिट असेल, हं. ती सकाळी व्यायामाची हॅबिट असेल, एक्सरसाइजची असेल, हं. वाचनाची असेल, मेडिटेशनची असेल, चांगल्या हॅबिट्स वाढवा. कट डाउन द बॅड हॅबिट्स. हं. राइट इट डाउन की चांगल्या हॅबिट्स कुठल्या आहेत माझ्याकडे, वाईट कुठल्या आहेत, चांगल्या कशा वाढवू, वाईट कशा कमी करू. सो अगेन साक्ष. एस फॉर स्ट्रॅटेजी, राइट. ए फॉर ॲटिट्यूड. ॲटिट्यूड, के के फॉर फॉर नॉलेज. नॉलेज, एस एस फॉर फॉर स्किल्स. स्किल्स. एच फॉर हॅबिट्स. दॅट्स ऑल. सो इट्स साक्ष. इट्स अ सुंदर. सक्सेस प्रिन्सिपल. सुपर्ब, सुपर्ब. सर मग तुमच्या या व्यावसायिक आयुष्यात अडचणी कोणत्या-कोणत्या आल्या? हां. आपलं ग्राफच असं आहे. वर-खाली, वर-खाली हे सांगत आहे. म्हणजे मला माहीत नाही रतन टाटा म्हणाले की नाही म्हणाले, पण लोकं म्हणतात, कमीत कमी त्यांच्या नावाने ते खपवतात, हां, की ग्राफ जो असतो ना हार्टचा, हां. तसा स्ट्रेट लाईन झाला तर तो डेथ असते. डेथ. हां. पण तो असा वर-खाली, वर-खाली वर-खाली होतं. असेल, तर इट्स हॅपनिंग. यू आर अलाइव्ह. यू आर अलाइव्ह. हां, इन दॅट सेन्स आय हं. एम अलाइव्ह. क्या बात है! आणि काय झालं, हे सगळं सगळं चांगलं चाललं होतं. सांगितलं 150 एम्प्लॉयी होते. ज्यूस स्कीमला 10,000 स्क्वेअर फीटचं ऑफिस होतं. सगळं जबरदस्त चाललं होतं. भरपूर प्रोजेक्ट 21 ते 28 प्रोजेक्ट होते. हं, आणि हे सगळं चालत असताना अचानक मी फिरायला गेलो होतो. मॉरिशसला मी माझ्या पूर्ण फॅमिलीबरोबर एक मित्राची फॅमिली होती. आमच्या दोघांच्या फॅमिली दोघे-तिघे मित्र होतो. त्यांची फॅमिली आम्ही असं एकत्र मॉरिशसला गेलो. मॉरिशसवरून येताना दुबईला थांबलो. हं. तर दुबईच्या एअरपोर्टवरती असताना मला फोन नाही आला. माझ्या मित्राच्या फोनवरती दुसऱ्या इकडून अमोल पवार म्हणून माझा मित्र होता. त्याने फोन हं. केला आणि त्यांनी सांगितलं, की राजूचं घर जळालं. जळालं. ओके. मला आजही आठवतो तो दिवस होता 16 मे. हं. येस, आय एम नॉट
मोदीजी निवडून आले होते. इलेक्शन डिक्लेअर झालं. आपला रिझल्ट डिक्लेअर झाले होते. 2014. आणि मी दुबईच्या एअरपोर्टवरती होतो. ओके. आणि त्याच संध्याकाळी 7 वाजता माझं घर बेचिराख झालं. ज्यू स्कीममधलं मोठं फुल फ्लोअरचं फ्लॅट, लेटेस्ट इंटिरियर केलेलं, अरे बापरे! सगळंच बेचिराख. जे काही घरात पण कॅश, कशामुळे ते? दागिने काय असेल नसेल ते सगळं जळलं. कसं जळलं, काय जळलं मला माहीत नाही. ओह! शॉर्ट सर्किट झालं असं फायर ब्रिगेडने नंतर सांगितलं. आणि पण घरात घर कोणीच म्हणजे नव्हतं. घर म्हणजे खूप मोठी गोष्ट हो. त्या पूर्ण बेचिराख म्हणजे काही काही म्हणजे काही राहिलं नाही. हां. ना दागिने राहिल्या, ना फाईल्स राहिल्या, ना प्रॉपर्टीचे पेपर राहिले. हं. आणि मी दुबई एअरपोर्टवरून आणि हे सगळं नॉर्मल सगळं मस्त चालत असताना. असं मस्त असताना. हां. तर हे आपल्या आयुष्यात तसंच आहे. आपण म्हटलं ना, मराठामध्ये काय बचेंगे तो और भी लढेंगे. और भी लढेंगे. आणि ते सगळं बेचिराख झालं. हं. प्रॉपर्टीचे पेपर्स गेले, सगळं गेलं. ज्वेलरी होत्या तेही गेलं. म्हणजे गेलं म्हणजे ते हे झालं, मेल्ट झालं सगळं. मेल्ट झालं ते. किंवा ते कुठे गेलं माहीत नाही. हं. सगळं हे झाल्यानंतर एकदम हताश झालो. हं. ते कमी होतं. त्यावेळेला सुबोध कुमार नावाचे कमिशनर, आता नाव नाही घेतलं पाहिजे खरं तर. होते म्युनिसिपालिटीचे तुझ्या कमिशनर. पुस्तकात लिहिलं लिहिलेलं आहे ना. त्यांच्याबद्दल. आणि त्यांनी ना 3 वर्ष तेव्हा काहीतरी ते फंजिबलचं ते पॉलिसी डिसाईड करत होते. त्यांनी नवीन बिल्डिंगचे प्लॅन सगळे होल्ड केले. आणि कुठून बरं आमचं नाही, सगळ्या पूर्ण इंडस्ट्रीचे हां. 3 वर्ष पूर्ण प्लॅनच पास नाही झाले. ते नियम बसवत होते. अरे 3 वर्ष? 3 हं. वर्ष म्हणजे ह्याचा अर्थ काय माहिती 3 मी वर्ष तेव्हा तुमचं ना आकृतीमध्ये कामाला होतो. मला ही हे सिच्युएशन आठवतंय? आठवते. आठवतंय. एक्झॅक्ट आठवते आणि कारण काय द्यायचं तेच कळत नव्हतं. म्हणजे माझा जॉब तिकडे हा झाला होता ना, सुंदर. की मी इट वॉज माय फर्स्ट रिअल एस्टेट जॉब. आय वॉज अपॉइंटेड एज साइट हेड फॉर सेल्स बिकॉज देयर वाज नो सेल्स. साइट हेड किसी को भी बनाओ. साइट हेडचं काम काय? कोणी पण येणार, शिव्या देऊन जाणार. शिव्या देऊन देणार. बिकॉज पर्याय दुसरा काहीच नाही. काहीच नव्हतं. आणि तिकडे पुढचे दुसरा कोण अप्रूव्हल्स सुद्धा व्हायला नव्हते. तयार नाही. पुढचे अप्रूव्हल्स नव्हते, काही नव्हतं. हां. यू आर राइट एंड दॅट वाज द आणि सिच्युएशन. काही बिलकुल नो आन्सर्स म्हणजे तुम्ही फक्त ऐकायचं, त्याला सॉरी बोलायचं, बिकॉज त्याने घर घेतलं बाबा. त्याने काही चूक तर त्याची नाही चूक केली. नाही ना. त्याची पण चूक नाही आणि आपली पण चूक नाही आणि ते त्याला एक्सप्लेन करणं इम्पॉसिबल आहे. आणि तो काळ एक टफ टाईम गेला. हं. हां, 27-28 प्रोजेक्ट होते, अडकले होते. त्यातले 2-4 फक्त अप्रूव्हल्स आले होते. तेवढे चालू होते. पण 4 ह्याच्यामधून 28 प्रोजेक्टचं भागवणं कठीण होतं. आणि मग ते फार कठीण झालं. ती सिच्युएशनच कठीण. 150 लोकांचा पगार हं. हं. आणि सगळं साइटवरती सगळं तेव्हा मी स्लम्स करत होतो. एस-आर-एचे प्रोजेक्ट एस-आर-ए, होते. रिडेव्हलपमेंट. हं. फारच डिफिकल्ट झालं होतं. आय हं. डोंट नो कसं उत्तर द्यायचं मला काही कळत नव्हतं. हं. आणि ते झालं ते कमी होतं. म्हणून दुसरं हे आला. काय माहिती का? की त्याच्यानंतर बरोबर रेरा आला. हं. त्याच्या आधी जी आला. जी-एस-टी आला त्याच्याआधी त्याच्या आधी जी आणि तेव्हा आणि तो 18% जी लावला. कन्फ्युजिंग जी होता. तो कन्फ्युजिंग होता. 18% लोकं म्हणण्यापेक्षा 18% द्यायला तयार नाहीत. मुंबईमध्ये 1 आणि करोडचा अचानक फ्लॅट ज्याने घेतलंय, त्याच्यावरती पण जी होता. असं काहीतरी कन्फ्युजन. म्हणजे त्याने ऑलरेडी प्रॉपर्टी घेतली, अर्धे पैसे दिलेत. पुढच्या म्हणजे तो डिमांड लेटरला त्याला कन्फ्युजिंग एवढा कन्फ्युजिंग काळ होता. 12% 18% जी 18% नंतर मग तो कमी-कमी करत 12% आता आला. मग तो 12% नको. मग त्याने तो कंपोझिट केला. हं, म्हणजे 5% तर लावला. 5% त्याच्याकडून घ्यायचा आणि प्लस आम्ही 12% 18% परत भरायचं. हं, या हं, सगळ्या ह्याच्यामध्ये पण कस्टमर थांबला, कस्टमर होईना, सेल येईना. हं. 18% जी द्यायला कोणी तयार नव्हता. मग ते आम्हाला ऑब्व्हियसली. कंपोझिट तो अब्सॉर्ब करायला लागायचा. हं, तर फारच डिफिकल्ट झालं. ते कमी होतं, तर रेरा आला. रेराचे नवीन नियम आले. हं. रेराचा पण डिफिकल्ट टाईम होता. पण आय फील रेरा इस गुड. चांगली गोष्ट आहे ती. आय रिअली आय ऑल्वेज से की मेन्स आर सेपरेटेड फ्रॉम बॉयज. मेन्स आर मेन्स. आणि जे खरे ग्रेट. बिल्डर होते ना, ते राहिले. ते शिल्लक राहिलं. आणि ते जे म्हणजे सटर-फटर होते स्ट्रगल निघून टाईम गेले. होता, पण जो तो त्याच्यातून त्याचं काम सेपरेशन खरं झालं. होतं तो चांगले टिकला. बिल्डर टिकून राहिले, बाकी गेले बाकीचे निघून. गेले. आणि ते कमी झालं, तर आम्हाला कोव्हिड आला. हो. ते 17-18च्या 18 पर्यंत रेरा आम्ही फेस करत होतो. नवीन नियम चेंज झाले. जस्ट सेटल व्हायला लागलेलं मला. जस्ट सेट झालं होतं, असं. तर कोव्हिड आला. हं. कोव्हिड परत 1-2 वर्ष लेबर पळून गेले. ब्लँक बिहारचे पूर्ण. लेबर, सगळे लेबर परत काम ठप्प, लोकं शिव्या. काय करावं कळत नव्हतं आणि एकदम डाउनफॉल आला आणि एका पाठोपाठ एक झटके बसले आम्हाला. हं. हां.
त्याच्याही मधलं सॉरी 2016 आणि 17 मध्ये आणखीन एक झटका बसला. म्हणजे नोटबंदी. हां. रिअल इस्टेटला तर खूप मोठा अरे झटका होता. बाबा! सांगताही खूप येत मोठा, नाही. खूप मोठा. सहनही होत नाही, सांगताही येत नाही. नोटबंदीच्या माझ्या आठवणी खूप गोड आहेत. अत्यंत गोड. कशा सांगू? आमचे पैसे अडकलेले एका डेव्हलपरकडे आणि नोटबंदी झालं दुसऱ्या दिवशी पैसे दिले ते सगळेच्या सगळे. सगळे कॅश सगळे कॅश होते. पण ते एकाच दिवशी सगळे पैसे. जबरदस्त. तर अशा हे एक झटके दनादन, दनादन लागले. एकातून सावरतो नाही सावरतो तो परत आला. हं. परत त्यातून सावरतो नाही तर दुसरा परत दुसरा आला. आणि तो 2 वर्षाच्या गॅपमध्ये. आणि तो असं नाही की 22 12 ते 22 12 ते 12. माझ्या आयुष्यात सर्वात ओके. डिफिकल्ट पिरियड गेला. आणि मला 7.5 वरती विश्वास नव्हता. माझा भविष्यावरती हे तर विश्वास नव्हता. हे तर मी सायन्सकारी 10.5 म्हणून आहे. मी स्वतःला सायन्सकारी म्हणतो. सायन्स खरी. पण मला माहीत नाही त्यावेळेला माझी 7.5 होती. हां, 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 हां. हां. मी तेही गंडे दोरे सगळं बाबा-बिबा सगळं करून सगळं झालं. करून झालं. पण मला आणि नंतर परत मात्र मग परत 0 टू स्टार्ट. परत नव्याने स्टार्ट. अगदी. आणि मग परत मी चालू केलं. परत स्टाफ कमी केला, ऑफिस कमी केला, लीन केलं स्वतःला. कमीत कमी स्टाफमध्ये, कमीत कमी माणसांमध्ये, कमीत कमी मॅनपॉवर रिसोर्सेसमध्ये परत चालू केलं. हं. आणि आज परत कॉन्कर केलं. आज परत 3,000 कोटीचे प्रोजेक्ट केले. काय म्हणताय? क्या बात है! क्या आणि बात जवळपास एक 18 प्रोजेक्ट आहेत. क्या बात है! क्या बात है! हां. आता दादर चित्रा टॉकीजच्या समोर एक नायगाव सोसायटी म्हणून आहे. तिथे हं. रुणवालजींबरोबर रुणवाल म्हणून फार मोठे डेव्हलपर आहेत, ते माझे पार्टनर आहेत. क्या बात है! आम्ही त्यांच्याबरोबर भागीदारीमध्ये एक फार मोठा प्रोजेक्ट करतोय. हं, लालबाग करी रोड तिथे आम्ही काम करतोय. मलबार हिलला काम करतोय. हं. नेपेन सी रोडला काम करतोय. आणि नंतर महालक्ष्मी रेसकोर्स आहे. तिथे आमची ऑलरेडी एक टॉवर झालेला आहे. त्याच्या समोर आम्ही आणखीन एक फार मोठा ह्या सगळ्याच्या जस्ट आधी मी तुम्हाला एकदा भेटलेलो. हो. आहे ना, आहे ना. आणि येस. त्याच्यानंतर एवढ्या कमी वेळात पण जबरदस्त कमबॅक आहे तुमचा. सुपर्ब कमबॅक आहे. कारण का आणि परत ह्याच्यामागे तुमची एक्सपर्टीज असणार ह्या सगळ्या डॉक्युमेंटेशन आणि ही कामं सगळी आत्तापर्यंत जी केली ना, तीच सगळी लागोपाठ आता तुम्ही एक्झिक्यूट केल्यासारखं दिसतंय सगळं. सेम कारण का माझ्याकडे एस-ओ-पीज होत्या. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसेस केल्या ओके, होत्या. ओके. हां, एवढ्या वर्षाचा तो जो काळ होता त्यामध्ये जे काही शिकलो, हां. पैसे किती कमवले त्यापेक्षा एक्सपिरियन्स काय घेतला. अगदी, अगदी. मी परत नव्याने आणि एक चांगलं झालं, माझा मुलगा माझ्याबरोबर जॉइन झाला. माझी मुलगी आर्किटेक्ट झाली हं, 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 आणि कमीत कमी रिसोर्समध्ये ऑप्टिमम काम कसं करायचं आणि हं. माझं मी कोर ठरवला आणि कोरमध्ये माझा ॲक्विजिशन हा कोर आहे. काही रिडेव्हलपमेंट. लोकांचा सेल हा कोर असतो. काही लोकांचा एक्झिक्युशन, कन्स्ट्रक्शन हा कोर असतो. हं, 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 माझा हं, हं. ॲक्विजिशन हा कोर्स आहे. ओके, मी ओके. प्रॉपर्टी ॲक्विजिशन, टेनंट मॅनेजमेंट, अप्रूव्हल्स हे सगळं फार चांगलं आम्ही करू शकतो हे लक्षात आलं आणि मग आम्ही कोरवरती फोकस केला. ओके. आणि त्या कोरमधून आम्ही परत मोठ्या प्रमाणात आता कामं चालू केली आहेत. आणि परत एक 3 ते जोरदार. 4,000 कोटीची कामं आज परत साइन अप झालेली आहेत. आणि आज अजूनही कंटिन्युअस चालू आहेत. आज बऱ्याच मोठमोठ्या ब्रँड बरोबर आम्ही काम करतोय. एक पार्टनर म्हणून काम करतोय. ॲज अ हं. व्हेंचर डेव्हलपर म्हणून काम करतो. जॉइंट व्हेंचरमध्ये काम करतोय. बरं, बरं. ऑल लीडिंग ब्रँड्स आर वर्किंग विथ अस. आता हे जे 20-20 वर्ष डिस्कशन चाललेत बऱ्याच सोसायट्यांमध्ये, म्हणजे अशा मला मला तरी माहिती आहेत 2-3 सोसायट्या, जी 20 वर्ष झाली चर्चाच चालू आहे रिडेव्हलपमेंटबद्दल. म्हणजे कोणती गोष्ट त्यांची ठरत नाही. तर त्यांना मला वाटतं तुमच्याकडे बघावं लागेल आता, नाही, मराठी बिल्डर म्हणून. मी तुम्हाला सांगतो, आज मोठा मोठं काम जे आहे ना, ते रिडेव्हलपमेंटचं आहे. हं. आणि रिडेव्हलपमेंटमध्येच आम्ही जास्त काम करतोय. आम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट पण करतो. ओके. आम्ही सेल्फ रिडेव्हलप एखादी सोसायटी म्हणाली सेल्फ रिडेव्हलपमेंट करून द्या, तर त्यांना लागणारा पैसा आम्ही हं. उभा करून देतो. अर्थात प्रायव्हेट ओके. माध्यमातून आणि हां. सरकारी माध्यमातून सुद्धा. हं, आजकाल बऱ्याच सरकारी योजना आणि कन्सेशन्स आलेल्या आहेत. तर ते उभं करून देणं डेव्हलपमेंट मॅनेजमेंट कंपनी म्हणून काम करतो. हं, आणि एक 15% पासून 25% पर्यंत फक्त मार्जिन घेतो आणि जे काही प्रोजेक्ट कॉस्टवरती खर्च होईल, त्यातल्या ह्याच्यातून बाकीचा सगळा प्रॉफिट सोसायटीला देतो. सगळं सेल्फ डेव्हलपमेंटने पण आम्ही काम करतो. हं, हं, हं. परंतु सेल्फ डेव्हलपमेंट थोडं कठीण असतं. कारण का म्हणजे कॅमेरावर बोलू की नाही मला माहीत नाही. नाही, नाही बोला. पण बोललं पाहिजे. तर सोसायटीमध्ये कधी-कधी वॉचमनचा पगार ₹2,000 वाढवायचा असेल ना,
तर 2 डिसिजन तास चर्चा मेकिंग. होते हो. आणि निर्णय काही होत नाही आणि एकमेकावरती आरोप आणि हे हो, होतात हो, हो, हो. आणि मग नाही, नाही हा मोठेपणा करायला जातोय, तो हे करतोय, मग तो विरोध करतो. मग ₹2000 वॉचमनचा पगार करायला 2 मीटिंग लागतात किंवा 2-2 तास चर्चा होते, निर्णय होत नाही. तर अशा वेळेला सोसायटी रिडेव्हलपमेंट करताना केवढी एकी पाहिजे, अगदी, केवढा अगदी, अगदी. विश्वास नाही आणि पाहिजे अख्खी आणि बिल्डिंग बांधायची आहे म्हटल्यावरती ते एवढ्या ते जर लोकांचं ते जर तुमच्या हं, सोसायटीमध्ये असेल, तर डेफिनेटली सेल्फ डेव्हलपमेंटला गेलं पाहिजे हं. आणि त्यांना जी लागेल ती मदत आम्ही करू शकतो आणि ओके. त्यांना काय लागतं, प्लॅनिंग करायला लागतं. तर ती जी काही प्लॅनिंग म्हणून म्हणजे आर्किटेक्टचं पण काम आम्ही करतो, अप्रूव्हल्सचं पण काम आम्ही करतो, फायनान्स उभं करण्याचं पण काम आम्ही करतो. हं. म्हणजे बांधून देऊन ओसी आणेपर्यंत सगळं काम आम्ही करतो. होणारा खर्च हा जॉइंट अकाउंटमधून खर्च होतो. तो ट्रान्सपरंट असतो आणि त्यासाठी लागणारा पैसा पण आम्ही उभा करून देतो आणि अशा प्रकारे कंप्लीट स्कीम करतो. परंतु हे कधी शक्य आहे? 100% लोकं एकमताने तयार असतील तर शक्य आहे. बरोबर. अदरवाईज जाऊ नये. धिस इस माय एडवाइस. हो आणि हां, एक माणूस जरी पाय खेचायला हां, उभा तरी राहिला, तरी तरी त्रास पण होतो आणि गोंधळ आहे सगळा. त्रास होतो, प्रोजेक्ट प्रचंड अडकतो. त्रास होतो. हां, हे चांगलं आहे. हं, परंतु मग नसेल, तर मग त्यासाठी मी प्रायव्हेट डेव्हलपमेंट पण करतो. जसं मी बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट डेव्हलपमेंट करतो. हं. रिडेव्हलपमेंट हा एकमेव मंत्र आहे आणि रिडेव्हलपमेंट केलीच पाहिजे आणि त्यामध्ये जुनाच्या. तुमचं नुकसान काहीच नाहीये. हं. तुम्ही ब्रँड नीट बघितला पाहिजे, त्याचा अनुभव नीट बघितला पाहिजे, त्याचं कामाचं हे बघितलं पाहिजे आणि हे बघूनच काम दिलं पाहिजे. बरं, बरं, बरं. जर मी नेहमी लोकांना आता उदाहरण देतो, की घराचा टाळा जर एखादा जॅक्सन कंपनीचा आहे, तो ₹250 ला मिळतोय आणि गोदरेजचा आहे, तो 450 ला मिळतोय. तर तुम्ही कुठला टाळा घ्याल? तुम्ही गोदरेजचा घ्या. बरोबर. प्रत्येक मग गोष्ट जर नुसतीच घराचा टाळा निगोशिएबल घेताना श्रीकांत, जर घराचा टाळा घेताना तुम्ही जर ब्रँड एवढंच आणि हे बघता, तर पूर्ण घर बांधताना मित्रांनो, ब्रँड बघितला पाहिजे. मित्रांनो ब्रँड बघितला पाहिजे, त्याचा अनुभव बघितला पाहिजे आणि निर्माण केवळ रिडेव्हलपमेंट आणि हेच काम करतंय आणि सगळ्यात टॉप लीडिंग ब्रँड बरोबर आम्ही काम करतोय. हं. आम्ही ट्रायबेकासारख्या ट्रम्प टॉवरचा ब्रँड बरोबर काम करतोय. क्या बात है! म्हणजे आता लवकरच त्यांचा टाय-अप होईल. एम-आय-सी-एल बरोबर आमचं बोलणी चालू आहेत. हं. हावरे साहेबांबरोबर आमची बोलणी चालू आहेत मुंबईचं प्रोजेक्टसाठी. हां, रुनवाल तर आमच्याबरोबर आहेतच. आहेत. हां, हो. अरविंद मिल्सचे जे अरविंद ग्रुप आहे, त्यांच्याबरोबर आमच्या रेमंड बरोबर आमच्या बोलणी चालू आहेत. क्या बात है! अशा प्रकारचे रेमंड्स रिएल्टी. टॉपचे सगळे ब्रँड आम्ही एकत्र काम करतोय. मोहित कंबोजीची आमची बोलणी चालू आहेत. हं, हं, हं. एस्पेक्ट ग्रुप म्हणून त्यांचं काम आहे. अशा मोठमोठ्या लोकांबरोबर एकत्र येऊन आम्ही काम हं, माझं हं. एक्सपर्टीज आहे ते म्हणजे ॲग्रीगेशन करून देणं, आय-डी आणणं, सी-सी आणणं, खाली करणं, म्हणजे इन टेनंटना शॉर्ट मदत करणं, टेनंट मधली जी भांडणं आहेत. ओनरला सेटल कारण करणं, मधली भांडणं. ॲक्चुअलमध्ये जे अडकलेले रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत, ते मोस्ट म्हणजे एक आहे की बिल्डरने लेट केलंय, कामच नाही केलं, अर्धवट सोडलंय. तो वेगळा विषय. पण ज्यांनी सुरुवातच नाही केली आहे, ती सगळी कामं आतल्या आतल्या भांडणांमध्ये समन्वय न झाल्यामुळे राहिलेली आहेत. श्रीकांतजी 2 गोष्टीमध्ये होतं. हं. म्हणजे मी असं नाही म्हणणार बिल्डर पण बदमाश असतात. असतात ना. हो. हां, आणि आहेत. हां, तुम्हाला आहे. निवडता आलं पाहिजे. ब्लॅक शिप सगळ्या ह्याच्यात आहेत. मला हां, म्हणतात नाही, ब्लॅक शिप सगळ्या ह्याच्यात आहेत. हां. बिल्डर्समध्ये तर आहेतच. आहेत ना. शिक्षकांमध्ये असतात, सगळीकडे असतात ब्लॅक शिप. सगळीकडे असतात. हो. तर पहिलं म्हणजे 2 भाग आहेत. एक म्हणजे टेनंट म्हणून किंवा मेंबर्स म्हणून तुम्ही सोसायटीमध्ये जर गट-तट असतील, तर हं. पूर्ण प्रोजेक्टची वाट लागते. बरं. मग कुठलाही बिल्डर कितीही चांगला बिल्डर असला आणि तुमच्यावरती आपापसात विश्वास नसेल, हं. म्हणजे असं असं झालं होतं. बिल्डर जसं हे असू शकतात, तसा दुसरा भाग असतो म्हणजे कमिटी आणि कमिटीची लोकं. बरोबर, ती बरोबर. किती विश्वासार्ह आहेत अगदी. आणि त्यांची निवडणूक आणि नेमणूक चांगली झाली आहे का? खरं आहे. त्यांचे काही स्वतःचे इंटरेस्ट असतात. हो. कधी-कधी इगो असतात. कधी पैशाचा हां, इंटरेस्ट सोडून इंडस्ट्री. द्या. हां, हां. त्याहून महत्त्वाचा असतो त्यांचा इगो आणि तो इगो मसाजिंग हा मोठं काम आमचं असतं. इगो मसाजिंग मोठं असतं आणि खूप छोट्या-छोट्या गोष्टीवरून आणि एकत्र नाही राहिलात ना, तर बिल्डरचे करोडो रुपये असतात, पण तुमचं तर घर असतं ना. हां. ते घराची किंमत होऊ शकत नाही ना. अगदी आणि तो त्याचे करोड रुपये दुसऱ्या प्रोजेक्टमधनं काढून तो घेतो. काढूही शकतो. सहज. परंतु तुम्ही अडकला, तोही अडकला. कोणाचाही फायदा नाही. नुकसान बिल्डरचंही होतं हं. आणि तुमचंही होतं. पण लक्षात ठेवा तुमचं घर आहे आणि घराला पर्याय नाहीये. घर म्हणजे असं कलेजा काढून द्यायला अगदी, त्याला अगदी, अगदी, अगदी. ते आपला कलेजा काढून तुम्ही आणि त्याला दिलेला आहे. रिडेव्हलपमेंटच्या केसमध्ये राहतं घर हा पॉइंट आहे. म्हणजे तिथे तो त्यामुळे आयुष्य जगला आहे. पण मी तुम्हाला सांगतो श्रीकांतजी मेन प्रॉब्लेम कुठं होतो माहिती का? लोकांच्या अनाठायी अपेक्षा आणि ती हां. लालच. पण लोकांची लालच म्हणून लोकं कधी-कधी मिसगाईड होतात.
हं. कोणतरी ऐरा-गैरा, नतू-फैरा एक बिल्डर असतो. तुम्हाला खरं सांगतो, की बिल्डरचं कार्ड आहे ना, व्हिजिटिंग कार्ड हं. ₹500 छापून मिळतं. आणि आजकाल असे बरेचसे अरे, इस्टेट एजंट पण बरेचसे बिल्डरचं कार्ड घेऊन बिल्डर फिरतात फिरतात. हो, आणि येस. ना वाटेल ते ऑफर लेटर देतात. हां. तुम्ही पहिलं त्याची पेडिग्री बघितलीत का? त्याने खरोखर त्या बिल्डिंग बांधल्यात का? हां, हं. आणि तो केवळ 5% 10% म्हणजे एखादा रेग्युलर चांगला बिल्डर तुम्हाला 30% देतोय, तर हा येऊन 40% डिक्लेअर करतो. तुम्ही एवढं देताय, तर मी एवढं देतो. आणि बऱ्याचदा ना ती स्ट्रॅटेजी आणि असते ब्रोकर्सची, की म्हणजे हे काम झालं नाही करतोच. पाहिजे म्हणून अडकलं ते पाहिजे, तर ह्याला अडकलं. लालच द्यायचं. त्याच्यानंतर अगदी थांबवायचं. बरोबर. आणि तो एकदम लटकला की त्याला मग 30 ऐवजी हा 25 ला पण ट्रॅप तयार आहे. होईल तो. हा ट्रॅप आहे. 100% ट्रॅप आहे. हां, हनी ट्रॅपसारखा ट्रॅप आहे आणि त्या 100% ट्रॅप. ट्रॅपमध्ये लोकं अडकतात. हं. 50% मिळतायत, 50% मिळतात. एवढं हे मिळेल, काय एवढं भाडं मिळतंय, एवढं कॉर्पस मिळतंय. काही मिळत नाही. काही मिळत नाही. कारण का तुम्ही फिजिबिलिटी रिपोर्ट नीट बघितलेलं नाहीये. तुम्ही फिजिबिलिटी रिपोर्ट स्टडी करा. तुम्ही नीट सगळं स्टडी करा. नसेल तर खरोखर फेअर हे बघा आणि समोरचा देणारा ब्रँड आहे. ब्रँडला खर्च येतो. अगदी, अगदी. त्यामुळे ब्रँड बरोबर तुम्ही जर ऐरा-गैरा न तुफायराची जर कंपॅरिझन कराल, हं. तर इट विल नॉट हॅपन. त्यामुळे बोरिवलीत एक मी तुम्हाला बिल्डिंग आहे. सांगेन, की यू शुड चेक द पेडिग्री, यू शुड चेक द रेकॉर्ड. त्याचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला पाहिजे बोरिवलीत बऱ्याच रिडेव्हलपमेंटची कामं चालू आहेत. आणि अडकली आणि ती काही. आणि एक बघितली मी मागची 15 वर्ष लटकली आहे ती तशीच. आणि त्याने मागची 12 वर्ष रेंटच नाही दिलंय. आणि रेंट ते नाही सोडत पण नाहीये, आणि ते अडकून करत आणि पण नाही. कोर्ट कचेऱ्या, रजिस्टर्ड एग्रीमेंट असते. त्याला जायचं कोर्ट कचेऱ्या करायला लागतात. फक्त कोर्टात कोर्टात तो विषय चालू आहे आणि त्याला काय उपयोग कोणाचा? मला नाही तुला घाल कुत्र्याला अशी परिस्थिती होते. त्यामुळे मी इथे नक्की सांगेन, की सेल्फ डेव्हलपमेंट करायचं करा. मदत करू. हं, निर्माण ग्रुप हं. म्हणून पण आम्ही डेव्हलपमेंट मॅनेजमेंट कंपनी म्हणून डी-एम-सी म्हणून काम करायला तयार होऊ. हं. परंतु खरोखर तेवढा हे असला पाहिजे कॅपॅबिलिटी आणि तुमच्यामध्ये असली पाहिजे विश्वास ॲज अ हां, सोसायटी. ॲज अ सोसायटी. आणि त्या एक सोसायटीच्या गठ्ठा, एक मत. हं, 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 हं. हां, ते नसेल तर चांगला बिल्डर बघा. त्याची पेडिग्री चेक करा. हां, फार मोठा बिल्डर छोट्या प्रोजेक्टमध्ये येत नाहीत. हं, तुम्ही हे एक्स्पेक्ट करू नका, की 500 ते 2000 फुटाचा आपला 2000 मीटरचा प्लॉट आहे आणि घोडा येतोय, हं. उबेरॉय येतोय. नो, दे विल नॉट नाही कम. येणार, नाही येणार. त्यासाठी ती प्रोजेक्ट साइज लागते. हं. मग मिड साइज डेव्हलपर बघा. पण तो मिड साइज डेव्हलपर पण नीट बघून घ्या. त्याचं किती त्याचं हे आहे. हा सगळा जो सिलेक्शन आहे, हे फार महत्वाचं आहे. अगदी, 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 अगदी. आणि वी हेल्प देअर. जबरदस्त सावंतसाहेब. मजा आली तुमच्यासोबत. खरंच म्हणजे तुम्ही बोलतच राहावं असं मला वाटत होतं. म्हणजे आपला कॅमेरामॅन पण सारखं बोलतोय, की तो म्हणजे त्याला एवढा आनंद होतो ऐकताना फक्त. जबरदस्त एनर्जी आहे साहेब तुमच्यात आणि सुंदर काम करताय तुम्ही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. थँक यू सर. धन्यवाद.